पवित्र भूमी श्री क्षेत्र परळी भगवान वैद्यनाथाच्या अधिष्ठानाच्या सान्निध्यामध्ये संत जगमित्रा नागा महाराज यांच्या समाधीस्थानाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये वैकुंठवासी श्रद्धेय अण्णा आणि आई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भंडारे परिवाराच्या वतीने सुरू असणाऱ्या या 3 दिवसीय प्रवचनमालेतील मन करा रे प्रसन्न या विषयाच्या 3ऱ्या सत्राला म्हणजे समारोपीय सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत. परळी आणि परळी परिसरातील सर्व विविध क्षेत्रातील अत्यंत पूजनीय श्रद्धेय मान्यवर मंडळी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या 3ऱ्या सत्राला आज आरंभ करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील पहिल्या चरणातील पूर्वार्धाचा आपण गेल्या 2 दिवसापासून विचार करतो आहे. हा विषय आध्यात्मिक अंगाने आणि सामाजिक अंगाने दोन्ही अंगाने फार महत्त्वाचा आहे, म्हणून या विषयाच्या चिंतनाला आपण प्रवृत्त झालो. मन करा रे प्रसन्न हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे असंही बहुतेक वेळेला आपल्याला जरी माहीत नसलं तरी या प्रमाणाबद्दल नका फॅन लावू किंवा या अभंगाबद्दल एक जिव्हाळा मात्र सर्व मराठी मंडळींच्या अंतःकरणामध्ये आहे. एरवी सहज बोलता बोलता सुद्धा एखादा अस्वस्थ मनुष्य दिसला तर त्याच्या शेजारी असलेला मनुष्य सहज बोलून जातो, मन करा रे प्रसन्न. सहज जरी ते अभंग आहे हे त्यांना माहीत नसलं तरी म्हणीसारखा हा अभंग आपल्या तोंडामध्ये पाठ झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी केलेले जे अभंग आहे, तुकाराम महाराजांनी केलेला जो उपदेश आहे तो सर्वंकष कशा पद्धतीचा आहे हे या अभंगातून दिसून येतं. म्हणजे मला असं वाटतं की मन करा रे प्रसन्न या उपदेशाचा अधिकारी कोण असं विभागवार आपल्याला ठरविताच येणार नाही. प्रत्येकजण या अभंगाचा अधिकारी, उपदेशाचा अधिकारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणी असेल, कोणी गरीब असो अथवा श्रीमंत असो, कोणी कोणत्याही यातीतला असो, या उपदेशाचा तो अधिकारी आहे. वयपरत्वे जरी विचार केला तर सर्व वयोगटाला लागू पडणारा हा अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी ज्येष्ठांना जरी हा अभंग लागू पडत होता असं जरी म्हटलं जात असलं तरी आत्ता अगदी तरुणाईला तर लागूच पडतो, पण बालवयातल्या मुलांना सुद्धा म्हणायची वेळ आली, मन करा रे प्रसन्न असे म्हणायची वेळ आली. आता लहानातला लहान मुलगा सुद्धा कधी कधी बोलता बोलता जर तो रुसला आणि त्याच्या आईने जर विचारलं तुला काय झालंय तर तो पोरगा लगेच म्हणतो मला टेन्शन आलंय. काही शब्द इंग्रजीमधले असले तरी हे कुठून कसे निर्माण झालेत कोणास ठाऊक. आणि अशा काही शब्दांनी आपलं जीवन इतकं ग्रस्त झालेलं आहे की त्याच्यातून आपण बाहेर पडायला तयार नाही आहे. आणि मग अशा वेळेला असे अभंग असतील किंवा अशी संतांची वचनं असतील तीच फक्त आपल्याला आधार देऊ शकतात आणि आपल्याला या सर्व कलहातून बाहेर काढू शकतात. या दृष्टीने आपण या अभंगाकडे थोडंसं प्रवृत्त झालो आहे. मी पहिल्या दिवशी तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश या शब्दाच्या काही व्याख्या सांगितल्या. काल आपण या अभंगाचा विस्तार किंवा या विषयाचा विस्तार करताना मनामध्ये येणारी जी अप्रसन्नता आहे, अस्वस्थता आहे, उद्विग्नता आहे, त्याच्या काही उद्विग्नतेच्या कारणांचा विचार आपण काल केला. आणि हे करताना एक रूपक मी आपल्यासमोर मांडत होतो, ते कान्होबाऱ्यांच्या अभंगाच्या माध्यमातून मांडत होतो. मनुराजा एक देहपुरी असे नांदतू त्यासे दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. या अभंगाचा थोडासा आधार आपण काल घेतला होता. याला लागू म्हणून मनश्चंद्र बोध नावाच्या एका पौराणिक ग्रंथाचे काही विचार आपण काल ऐकत होतो.
मन नावाचा राजा, देह नावाची पुरी म्हणजे नगर आहे, तिथं मन नावाचा राजा आहे. दोन प्रधानांचा विचार केला, एक संकल्प नावाचा प्रधान आहे, दुसरा विकल्प नावाचा प्रधान आहे. असे नांदतो त्याशी दोघे नारी म्हणत असताना त्या मनाच्या दोन नारींचा विचार केला. त्याच्यातली एक आहे प्रवृत्ती आणि दुसरी आहे निवृत्ती. प्रवृत्तीचा विचार प्रपंचाच्या संबंधाने आहे, निवृत्तीचा विचार परमार्थाच्या संबंधाने आहे. आणि मग ही मनाच्या ठिकाणी असलेली प्रवृत्ती अप्रसन्नतेकडे कशी घेऊन जाते आणि मनाच्या ठिकाणी असलेली निवृत्ती प्रसन्नतेकडे कशी घेऊन जाते, याच्या मध्यभागावर येऊन काल आपण थांबलो होतो. मनाच्या ठिकाणी असलेली अप्रसन्नता ही प्रापंचिक प्रवृत्तीमुळे कशी येते याचा विचार करत होतो आपण. कारण या प्रवृत्तीने ज्याला जन्म दिलेला आहे तो मोह आहे. मनामध्ये निर्माण झालेली प्रापंचिक विषयांची प्रवृत्ती ज्याला जन्म देते, ज्या विकाराला जन्म देते, त्या एका विकाराचा विचार आपण केला की तो मोह आहे. मोह या शब्दाचा अर्थ ममत्व, माझेपणा. आणि तो माझेपणा अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण झाला की मन कसं दोलायमान होऊन जातं, मन कसं अस्वस्थ होऊन जातं, मन कसं उद्विग्न होऊन जातं. या उद्विग्नतेचं मूळ कारण आहे मनामध्ये निर्माण झालेला मोह, मनामध्ये निर्माण झालेलं ममत्व, माझेपणा. मानसशास्त्राच्या काही भूमिका काल आपण ऐकत होतो. वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुखही नसतं आणि दुःखही नसतं, पण ही वस्तू माझी म्हणून स्वीकारली की सुखदुःखाचा जन्म होतो. वस्तूबद्दल निर्माण झालेलं ममत्व हे सुखदुःखाच्या जन्माला कारण आहे असं मानसशास्त्रांनी दिलेलं उत्तर आहे. हे मानसशास्त्राचं उत्तर आहे. कर्मशास्त्रांनी मात्र दिलेलं उत्तर, मी परवा एक श्लोक बोलून गेलो, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्म सूत्रग्रथितो ही लोकाः. अध्यात्म रामायणातला तो श्लोक आहे. या पद्धतीने आपण विचार करत असताना मनामध्ये असलेला जो मोह आहे, ममत्व आहे, हे सगळं दुःखाला कारण ठरतं. मी थोडं पुढं जाऊन बोलतो, एक 2-3 मुद्दे आज बोलतो. वस्तू पाहणं वेगळं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात पडणं वेगळं. ऐका, वस्तू पाहणं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात पडणं. वस्तू पाहण्यामध्ये दोष नाही आहे, पण पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात पडला की माणसाच्या ठिकाणी दुःखाचा जन्म होतो, दोषाची सुरुवात होते. मी उदाहरण देणार आहे तुम्हाला. वस्तू पाहणं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात पडणं. प्रभावात पडणं या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती निर्माण होणं, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होणं. उदाहरण सोपं अगदी द्यायचं झालं तर बँकेमध्ये असलेला कॅशियर, त्या कॅशियरच्या हातामध्ये हजारो नाही लाखो रुपये रोज येतात जातात. अनेक जण पैसे भरत असतात, अनेक जण पैसे मागत असतात, कितीतरी नोटा त्याच्या हातामध्ये येत असतात. बँकेमध्ये असलेले जे कॅशियर आहेत त्या कॅशियरच्या हातामध्ये आलेल्या ज्या नोटा आहेत याचा अर्थ तो लाखो रुपये रोज पाहतो आहे. ते लाखो रुपये पाहण्यामध्ये दोष नाही आहे, पण तो बँकेतला कॅशियर जर त्या नोटाच्या प्रभावात पडला आणि 2-4 नोटा खिशात घातल्या, झाला गोंधळ तिथं आहे. त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली की गोंधळ आहे. वस्तू पाहणं वेगळं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात पडणं वेगळं. वस्तूच्या पाहण्याने दुःख नाही आहे, पाहिलेल्या वस्तूच्या बद्दल अंतःकरणात निर्माण झालेल्या आसक्तीने दुःखाचा जन्म आहे. मानसशास्त्राची भूमिका अशी आहे. हे फार उदाहरण नाही भावलं, मी दुसरं उदाहरण देतो. रामायणामध्ये सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. ते शूर्पणखा जेव्हा ते कान नाक कापलं वगैरे तिचं आणि मग ती रावणाकडे जाते. मला जिथं बोलायचं आहे तिथं रामायणातला विषय घेऊन जातो. मला सगळं रामायण सांगण्यात वेळही नाही, माझा तो विषयही नाही आहे. पण मला वस्तू पाहणं आणि वस्तूच्या प्रभावात पडणं. आणि मग ते तिथं गेले म्हणे, ते रावणाकडे गेली. ते रावणाला सांगायला लागली की दादा तुला माहीत नाही, त्या सीतेला तू एकदा घेऊन यायला पाहिजे, ती सीता फार सुंदर आहे, अमुक आहे तमुक आहे. रावणाने सांगितलं मला 80,000 बायका आहेत, त्यामुळे मला दुसरीकडे कोणाची इच्छा नाही आहे. पण ती तरी शूर्पणखा, आता तिला माहीत होतं हे, तिनं त्या सीतेचं वर्णन करायला सुरुवात केलं, सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि
त्या रामाबरोबर युद्ध करावं आणि त्या सीतेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारावं, मला ते बघायला फार आनंद वाटेल, असं नको नको ते भरवायला सुरुवात केली. तुम्हाला सांगू का, शूर्पणखा एवढं सांगत होती तरी रावण ऐकत नव्हता. रावणाने लगेच तयारी दाखवलेली नाही. ते सुबाहू आणि मारीची बरोबर झालेली चर्चा फार महत्त्वाची आहे. त्या सुबाहूबरोबर झालेली चर्चा फार महत्त्वाची आहे. त्याला विचारलं, त्या मारीचीला सुबाहूला विचारलं, असं काही करायचं का? त्यांनी सांगितलं नका करू, ते यज्ञाच्या रक्षणाकरता गेल्यानंतर मारलेली लात आणखीन दुखती आहे. तर ते म्हणून मी म्हटलं रामायण आता इतकं मला सांगायला वेळ नसल्यामुळे मी बोलायचं तिथं बोलतो. तरी ती शूर्पणखा त्याच्या मागं लागते नाही. आणि बोलता बोलता शूर्पणखा अशी म्हणते की ठीक आहे दादा, तुला त्या सीतेला घेऊन यायचं नसलं तर नको येऊ, पाहायला काय हरकत आहे. मुद्दा इथं आहे, पाहायला काय हरकत आहे. आणि म्हणून ते सीतेला बघायला म्हणून निघाला खरं तर रावण. त्याच्यात फार ते गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी एक वाक्य सांगायचे. खरं तर गुरुजींना ऐकलेली किंवा पाहिलेली काही जुनी जाणती मंडळी इथं आहेत. आणि परळीमध्ये मी बोलतोय, परभणी काही आपल्याला फार लांब नाही आहे, सोनपेठ आपल्याला फार लांब नाही आहे. सोनपेठ ही गुरुजींची जन्मभूमी आणि आमच्यावर संस्कार असे आहेत महाराज, गुरुजी म्हटलं की आमचं हृदय भरून येतं. आम्हाला दुसरं काही सुचत नाही, आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतात. याचं कारण असं आहे, जरी आम्ही गुरुजींना पाहिलं नसलं तरी गुरुजींच्या जवळ ज्यांनी अध्ययन केलं आणि ज्यांनी आम्हाला जवळ केलं ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवारी हरिभाऊ महाराज पाटील, आम्ही ज्यांना बहु म्हणतो, त्या बहुंना आम्ही पाहिलं. आणि आमची श्रद्धा अशी आहे, बहुंना पाहिलं ना त्यात आम्हाला गुरुजींचं दर्शन झालं. अशा श्रद्धेची मंडळी होता आम्ही. काही त्यांच्या चरणाजवळ बसून काही ग्रंथाचा अभ्यास केला. विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, पंचदशी असेल, योगायोगाने सगळी मंडळी इथं आहेत. सोमनाथ महाराज स्वतः सोनपेठून इथं उपस्थित आहेत. माझ्याबरोबर अध्ययन केलेले, माझ्यापेक्षाही अधिक अभ्यास असणारे नारायण महाराज कोरडे इथं उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आम्ही बहुंच्या जवळ चरणाजवळ बसून काही अभ्यास केला. पण एकही पाठ, प्रत्येक पाठामध्ये गुरुजींचं नाव घेतल्याशिवाय तो पाठ पूर्ण होतच नव्हता महाराज. आणि आपण भाग्यवान आहोत की गुरुजींच्या पदस्पर्शाने इकडला सगळा परिसर पावन झालेला आहे. कारण गुरुजींचं नाव घेताना परभणीकर आणि सोनपेठ हे नाव घेतल्याशिवाय गुरुजींचा इतिहास पूर्ण होत नाही. आणि परळीपासून ही दोन्ही गावं अगदी जवळ आहेत. त्यामुळे आणि बरं इथं अनेकांचा महात्म्यांचे पाय या परळीला लागलेले आहेत. गुरुजी एक वाक्य, आता गुरुजींचं बोलणं आम्ही जरी प्रत्यक्ष ऐकलं नसलं, त्यांना पाहिलं नसलं तरी त्यांचे जे ग्रंथ आहेत, मग बहुंच्या मुखातून लिखाण केलेलं असेल, वैकुंठवासी मुरलीधर महाराज धूत यांच्या मुखातून लिखाण केलेले असतील, ते काही वाचण्यात आले. गुरुजी असं म्हणायचे, म्हणे मी ते पाहण्याचं चाललं आहे. ते शूर्पणखेने सांगितलं रावणाला, पाहायला काय हरकत आहे, पाहायला काय हरकत आहे. मी एक साधं उदाहरण देतो, गुरुजींच्या मुखातलं आहे. समजा एखादी बाई साड्याच्या दुकानापुढून चालली, गुरुजींच्या मुखातलं आहे बरं, तुम्ही माझ्याकडे कोणी रागाने बघू नका म्हणून गुरुजींचं नाव घेतोय 3-3दा. एखादी बाई साड्याच्या दुकानापुढून चालली, त्या साड्या अशा बाहेर लावलेल्या असतात, सगळ्या वेगवेगळ्या साड्या अशा बाहेर लावलेल्या. आणि ती बाई दुकानापुढून चालली, तेवढ्यात तो साड्याचे दुकानदार जे असतात ना कापडाचे, त्यांना मानसशास्त्राचा चांगला अभ्यास असतो. ते कापडाचे व्यापारी, त्या दुकानदारांनी एकदम हाक मारली, ओ मावशी या. आता ती बाई गेलेली होती किराणा माल आणायला आणि नेमकं गेली ती, तिथून येताना साड्याच्या दुकानापुढून तिचा रस्ता सुरू झाला. आता ते सहज ते साड्यांकडे नजर गेली, तरी पण तिनं ते किराणा दुकान माल आणलेला असल्यामुळे ती नजर जरी गेली, ती फक्त बघितलं. ते त्या दुकानदारांनी सांगितलं, अहो मावशी या, काही साड्या बघा. तरी तिनं सांगितलं, म्हणजे तिनं संयम करायचं ठरवलं बरं त्या बाईनं. मी परळीतली बाई सांगत नाही, आमच्या पंढरपुरातली सांगतोय, कारण मला आज संध्याकाळी माघारी जायचं आहे. तिनं संयम केला. ते म्हटले नाही नाही नको नको, अहो काय नाही, परवाच 4 साड्या नवऱ्याने आणून दिलेल्या आहेत, घेतलेले आहेत, झालं दिवाळीचं बाजार झालेला आहे, नको. तरी तो दुकानदार म्हटला, अहो काय नाही नाही नको. तरी शेवटी तो दुकानदार म्हटला, का नाही पैसे आणले नाहीत. तो पैसे तुमच्याकडनं असतात होय. तो दुकानदार म्हटला, अहो तुम्हाला कोण पैसे मागतंय काय, पैसे कशा करता, आणि तुम्ही नेहमीचं गिरायक आहे, तुम्हाला कशाला पैसे मागते कोण, पैशाचा विषय नाही, पैसे नंतर बघू, तुम्ही साड्या घेऊन जा. तरी ती बाई म्हटली, नाही हो मला नको आहेत साड्या. शेवटी त्या दुकानदारांनी सांगितलं, मावशी साड्या घेऊ नका,
पण नवीन स्टॉक आलाय, पाहायला काय हरकत आहे? साड्या घेऊ नका तुम्ही, पण नवीन स्टॉक आलाय, पाहायला काय हरकत आहे? आणि म्हणून ती पाहायला म्हणून गेलेली बाई 10 साड्या घेऊन गेली, असं गुरुजी सांगायचे. माझा मुद्दा काय, साडी पाहणं वेगळं आणि पाहिलेल्या साडीच्या प्रभावात पडणं वेगळं. हे जसं आहे उदाहरण दुकानदाराचं, तसं पाहायला गेलेला रावण सीतेला पाहणं वेगळं, पण तो सीतेच्या प्रभावात पडला म्हणून त्याला दुःख भोगावं लागलं. वस्तू पाहण्यात दुःख नाहीये, मनामध्ये त्या वस्तूबद्दल निर्माण झालेला प्रभाव हा दुःखाला कारण आहे. प्रभाव या शब्दाचा अर्थ आसक्ती. वस्तू पाहणं आणि त्या पाहिलेल्या वस्तूबद्दल निर्माण झालेली आसक्ती, ही आसक्ती दुःखाला जन्म देते. एक. दुसरा विचार असा सांगितला आहे मानसशास्त्राने, चिंता केली की दुःखाला जन्म होतो. चिंतेने दुःखाचा जन्म होतो. मनामध्ये निर्माण झालेली आसक्ती दुःखाला जन्म देते, म्हणजे अप्रसन्नतेला कारण ठरते. मनामध्ये निर्माण झालेली चिंता दुःखाला जन्म देते, म्हणजे अप्रसन्नतेला कारण ठरते. चिंता, मी मग बोलून गेलो, हा चिंता हा शब्द असा आहे. बरं, त्या चिंता या शब्दाचे अर्थ विविध पद्धतीने मांडलेले आहेत. आपल्याकडे सुभाषित सगळ्यांच्या पाठातला आहे. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेने विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सगळ्यांना माहीत असलेलं सुभाषित आहे. चिंता चिता समाख्याता. चिंता आणि चिता याच्यामध्ये फरक काय आहे? एका अनुस्वाराचा आहे, एका अनुस्वाराचा फरक आहे. पण काय होतो, चिता काय करते आणि चिंता काय करते? सुभाषितकार सांगतात, निर्जीवाला जाळायचं काम चिता करते आणि सजीवाला जाळायचं काम चिंता करते. सजीवम दहते चिंता, सजीवाला जाळायचं काम करते. कुठून तरी कशी तरी चिंता आतमध्ये येत राहते. नित्य उठून या खावयाची चिंता. आमच्या वडील असं सांगत असतात, काही काही लोकांना काय खावं ही चिंता आणि काही काही लोकांना काय काय खावं ही चिंता, नाही का? एक फक्त काय जास्त केलंय त्याच्यात, काय खावं ही चिंता आणि काय काय खावं ही चिंता. दोन्ही. ही चिंता अशी गमतीची आहे, कशाचीही चिंता येते. माणसं कधी कधी कशाचीही चिंता करतात. एका घरी गेलो मी, मुक्काम होता. सकाळी उठून बसलो, त्या घरातली जी काही माय माऊली होती ती डोक्यालाच हात लावून बसलेली. मला कळेच ना. बरं, काल मी रात्री आलो तेव्हा अतिशय उत्साहानं स्वागत केलेलं, ही केलेलं, सकाळी का बसली बाबा मला कळे ना. त्या मावशीला म्हटलं, काय झालं, का डोक्याला हात लावू? ते म्हणले, नाही हो, काय भाजी करावी चिंता. अरे काय आता हे इतकं डोक्याला हात लावून बसण्या इतकं आहे का? काय भाजी करावी, कशाचीही चिंता लोक करत राहतात. चिंता माणसाच्या अप्रसन्नतेला कारण ठरते. आणि म्हणून तुकाराम महाराजांची भाषा किती गोड आहे. अवघी चिंता वारली. महाराज सांगतात, चिंताच राहिली नाही. मी कधी कधी तुकोबरांच्या गाथ्याचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. वारली म्हटलंय, अवघी चिंता वारली. वारली या शब्दाचा अर्थ मेली, जळाली. महाराज असं म्हणत नाहीत, अवघी चिंता निघून गेली. कारण तुम्हाला चांगला अनुभव दिसतोय, बरं असू द्या, काही काय असे ना, निघून परत येण्याची वारली म्हणजे मेली, जळाली. आमच्याकडे जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. 2 शेतकरी बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, एकमेकाच्या शेतामध्ये पेरले. त्याला आपल्याकडे भुईमुग म्हणतात. आणि एकाचा 15 दिवसामध्ये हिरवागार भुईमुग उगवून आला, एकाचं काही उगवूनच आलं नाही. ज्याचं उगवून आलं नाही त्याने म्हटलं, का रे बाबा, आपली शेती एकमेकाच्या जवळ आहे, खत पाणी पेरणी सगळं एकाच वेळेला घडलेलं आहे, तुझा मात्र हिरवागार भुईमुग उगवून आला, माझं काही उगवलंच नाही, असं कसं काय? ज्याचं उगवून आलं होतं तो म्हटला, तू शेंगदाणे पेरले होते का? ज्याचं उगवून आलं नाही तो म्हटला, तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. आता भाजून पेरल्यावर कुठं उगवून येतं का? भाजलं म्हणजे मेलं, जळालं, संपलं, पुन्हा उत्पत्ती नाही. अवघी चिंता वारली. निश्चिंत शब्द फार महत्वाचा आहे. तुकोबरांची म्हणून गाथा वाचा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आता निश्चिंतता आली आहे. याचा अर्थ इच्छाच राहिली नाही. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात, इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतीर यथा सुखम. जिथं जिथं इच्छेचा उदय आहे तिथं तिथं दुःखाचा जन्म आहे, आणि जिथं जिथं इच्छेची निवृत्ती आहे तिथं तिथं शांती आहे. सरळ आहे. इच्छादयो यथा दुःखम, इच्छेमध्ये इच्छेच्या उदयात दुःख आहे. इथं मात्र महाराज सांगतात, खुंटलिया धावा तृष्णेची या. म्हणून आता निश्चिंतता आहे. आमच्याकडे कर्नाटकामध्ये जसं आपल्याकडे वेगवेगळ्या संतांची चरित्र आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, निळोबाराय आहेत, नामदेवराय आहेत, सावता महाराज आहेत, गुरोबा काका आहेत,
जगमित्र नागा महाराज, भक्तिविजय सगळ्यांनी वाचलेला आहे. तसं कर्नाटकामध्ये सुद्धा वारकरी सांप्रदायिक संतांची मोठी परंपरा आहे. बहुतांशी आपल्याला माहीत नसतं, पण कर्नाटकामध्ये जर तुम्ही यायला लागलात, मुळात आपण जर भानुदास महाराजांचं चरित्र वाचलं तर ते भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला घेऊन आले, विजयनगरहून घेऊन आले. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये हम्पी म्हटलं जातं. होसपेटच्या जवळ आहे ते. तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे महाराज. आम्ही तिथे एक सप्ताह केला होता. तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे. मूर्ती नसलेलं पांडुरंगाचं मंदिर आहे, पण अतिशय सुबक मंदिर आहे तिथं. कर्नाटकामध्ये सुद्धा फार मोठमोठे संत होऊन गेले. कनकदास, पुरंदरदास तिथं पुरंदर मंडपच आहे. ज्या हम्पीमध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे तिथं तुंगभद्रेच्या काठावर तिथं तुंगभद्रा नदी आहे. तुंगभद्रा नदी मोठी प्रसिद्ध नदी आहे आणि त्या तुंगभद्रेच्या काठावर पुरंदर मंडप म्हणून आहे. तिथं पुरंदरदास पांडुरंगाचं भजन करत राहायचे. त्यांची कानडीमध्ये काही वचनं आहेत, पांडुरंगाचं वर्णन करणारी काही वचनं आहेत, अभंग आहेत, कानडी भाषेमध्ये केलेले आहेत पांडुरंगाबद्दल. कर्नाटकामध्ये पुरंदरदास आहेत, कनकदास आहेत. घट्टीबाळय्या नावाच्या एका संतांचं चरित्र आहे. घट्टीबाळय्या ते म्हणे एकदा घराच्या बाहेर पडले की 6-6 महिने घराच्या बाहेर राहायचे, भजन करत राहायचे. कधीतरी 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर घरी यायचे. घरी आल्यानंतर त्यांचे शेजारीची लोक वगैरे विचारायचे, का हो तुम्ही 6-6 महिने भजन करत राहता, बाहेरच राहता, तुम्हाला काही घरची चिंता आहे का नाही? सहज विचारलं त्यांनी, तुमच्या घराची तुम्हाला काही चिंता आहे का नाही? ते घट्टीबाळे एवढे सहज उत्तर देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं, माझ्या घराची चिंता करायला तुम्ही सगळे असताना मी कशाला चिंता करू? किती सहज उत्तर आहे पहा. तेवढ्यामध्ये एका शेजाऱ्यांनी त्यांना विचारलं, अहो घट्टीबाळया, तुम्ही एवढे शांत आहात, तुमची बायको मात्र मोठी क्रोधिष्ट आहे, तुम्ही एवढे शांत स्वभावाचे आहेत, तुमची पत्नी मात्र क्रोधिष्ट आहे, भांडणं करणारी आहेत, तुमच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या पत्नीच्या स्वभावामध्ये इतकी भिन्नता आहे, तुमच्या दोघांचं जमतं कसं काय? तुम्ही एका घरात राहता कसं काय? घट्टीबाळ्यांनी फार गोड उत्तर दिलं. घट्टीबाळ्यांनी सांगितलं, ती तिच्यात राहते, मी माझ्यात राहतो, आम्ही दोघं एका घरात राहतो. कशी भाषा आहे बघा. ती तिच्यात रममान आहे, मी माझ्यात रममान आहे. हा ती तिच्यात आणि मी माझ्यात याची वेदांताच्या दृष्टीने अर्थ फार गोड आहेत. ती तिच्यात रममान आहे, मी माझ्यात रममान आहे, त्यामुळे आम्ही दोघे एका घरात राहतो. भांडणं होण्याचा विषयच येत नाही. मी कॉलेजला बार्शीला प्राध्यापक म्हणून काम करत होतो. माझे काही मित्र होते. बऱ्याचदा एका मित्राचा मला फोन यायचा, एक 8-10 दिवस झाले की, महाराज या, भांडणं झालेत नवरा बायकोच्या आमच्या, मिटवायला या. आता ते अशी सवय पहिल्यापासून, म्हणून थोडं वकिलीचं बघितलं, पण ते धंदा चालला नाही, आपलं जाऊ द्या म्हटलं, नको तिकडे गेलोच नाही. आता आंधळे साहेब इथं आहेत, तर मला ते आहे, सवय आहे जरा. मी रात्रीच साहेबांना म्हटलं, मला काउन्सिलिंगची सवय आहे, जरा समुपदेशन करायची आवडच आहे म्हणा की. ते मी मिटवायला जायचो त्यांची भांडणं. ते नवरा बायकोचे एक 8-10 दिवस झाले की फोन यायचा, नाही महाराज झालं असं, यायचो. एकदा त्याचा फोन आला. तो म्हटलं, महाराज तुम्ही आता भांडणं मिटवायला यायची गरजच नाही, आमची भांडणंच होत नाहीत. मी जरा घाबरलो, काय केलं कोणाच ठाऊक म्हटलं कशी काय भांडणं होत नाही? ते म्हटलं, काही नाही, ती तिच्या मनाप्रमाणे वागते, मी तिच्या मनाप्रमाणे वागतो, कशाला भांडणं होतात म्हटले. कळलं का बघा, हे आपली घट्टीबाळे या. हां, चिंतारहित असणं, निश्चिंत स्थिती. तुकोबारांचे शब्द फार गोड आहेत. तुम्ही संभाळिले संती, भय निरसली खंती. खंती या शब्दाचा अर्थ चिंता ना. आता काही चिंता राहिली नाही, भय निरसली खंती. अशा निश्चिंत स्थितीमध्ये आहेत. ही निश्चिंतता प्रसन्नतेला कारण ठरत असते. चिंता अप्रसन्नतेकडे घेऊन जाते, निश्चिंतता प्रसन्नतेकडे घेऊन जाते. याही पुढं थोडासा तत्वज्ञानाने विचार केलाय की मनामध्ये निर्माण होणारी आसक्ती अप्रसन्नतेला कारण आहे. मनामध्ये निर्माण होणारी चिंता अप्रसन्नतेला कारण आहे. कोणत्या रूपाने चिंता येते? कशाच्याही रूपाने येते. एखादा माणूस रस्त्याने चालत असताना बोरीच्या झाडाखाली बसावा, थोडीशी विश्रांती घेण्याकरता बसावा, आणि मग बसल्यानंतर थोड्या वेळाने त्याला ती लागलेली बोरं खाऊ वाटायला लागली, म्हणून त्यानं हात घातला, तेवढ्यात 10-5 काटे टोचले, एकदम खाली हात झटकला आणि उगी त्या बोराच्या झाडाकडे बघत राहिला. त्या बोराच्या झाडाने त्याला विचारलं, का रे बाबा का बघायला लागलायत? तर म्हटलं, काही नाही, तुझी चिंता करायला लागलो आहे. बोराच्या झाडाने विचारलं, का? ते म्हटले, काही नाही, देव किती विचित्र आहे. म्हटले, अरे माणसाला एक काटा टोचला तर किती त्रास होतो, इतके सगळे काटे तुझ्या अंगावर देवाने दिलेले आहेत, मला त्याचं वाईट वाटायला लागले, तुझी चिंता वाटायला लागली. ते बोराच्या झाडाने सांगितलं, पहिलं उठ इथून,
कारण इतकी वर्ष झालं माझ्या अंगावर काटे आहेत, पण मला कधीही त्याची चिंता वाटली नाही. तुझ्यामुळे नको ते डोक्यात यायला लागले माझ्या. आणि मग त्या बोराच्या झाडांनी सांगितलं, आमचं काम आहे हे बोरं निर्माण करणं, आमचं काम आहे या अंगावर काटे धारण करणं. आम्ही ही कर्म करूनही चिंता करत नाहीत. थोडक्यात कर्म करूनही जे चिंता करत नाहीत तो वृक्ष आहे, आणि कर्म न करता उगीच चिंता करत राहतो तो माणूस आहे. लक्षात येतं का? पहा, आमचं असंच चाललंय ना, काही करायचं नाही पण चिंता. आणि मग ह्या गोष्टी अप्रसन्नतेला कारण ठरतात. त्यामुळे आसक्ती अप्रसन्नतेला कारण आहे, चिंता अप्रसन्नतेला कारण आहे. आणि मग वेदांताच्या दृष्टीने बोलताना थोडीशी एक प्रक्रिया पुढं अशी सांगितली आहे की माणसाच्या जीवनामध्ये जी येणारी अप्रसन्नता, त्याच्यामुळे येणारा जो शोक आहे, काल आपण ती प्रक्रिया बोललो होतो. मोहाने लोभाला जन्म दिला जातो, लोभाने शोकाला जन्म दिला जातो. हा जो शोक आहे, या शोकाची कारण मीमांसा करताना असं सांगितलंय, शोकस्य हेतू द्वैत भ्रमः एक, तस्य हेतू देहः दोन, तस्य लिंगम तस्य गुणाः आणि तेषाम अविद्या. ही प्रक्रिया एक सांगितली आहे. मी आपल्याला त्याचा खुलासा करून जातो. शोकस्य हेतू द्वैत भ्रमः, आपल्या ठिकाणी होणारी जी अप्रसन्नता आहे, दुःख आहे, शोक आहे, हे वेदांताच्या दृष्टीने चाललंय. बरं, मी आत्ता अगोदर दिली ती मानसशास्त्राच्या दृष्टीने सरळ कळण्यासारखी उत्तरं होती. आसक्ती निर्माण झाली, दुःख आहे. चिंता निर्माण झालं, दुःख आहे. पण मी तत्वज्ञानाच्या कसोटीवर आपल्याला बोलायला लागलो की शोक निर्माण होतो, त्याचं कारण काय? शोकस्य हेतू द्वैत भ्रमः, आपल्या ठिकाणी असणारं द्वैत हे दुःखाला कारण आहे. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. पण गंमत बघा, शास्त्रांनी सांगताना असं सांगितलंय, द्वैत भ्रमः, म्हणजे द्वैत शब्द वापरलाय आणि त्याला जोडून भ्रम शब्द ठेवलाय. कारण भ्रम हा शब्द द्वैताला जोडूनच आहे. भ्रम हा शब्द द्वैताला जोडून आहे. जिथं जिथं द्वैत असं येईल तिथं तिथं भ्रम म्हणा, किंवा जिथं जिथं भ्रम तिथं तिथं द्वैत स्वीकारा. मी भ्रमाची व्याख्या काल परवाही बोललोय, अतस्मिन तत्बुद्धी ही अध्यासः, तसं नसून तसं वाटणं अध्यास. भ्रमाला कारण द्वैत आहे, द्वैत भ्रमः असं म्हणतात. शोकस्य हेतू द्वैत भ्रमः तस्य देहः. आता हा जो द्वैत भ्रम आहे, म्हणजे मुळात असा आहे, मी भ्रम हा शब्द द्वैताच्या अनुषंगाने इथं शास्त्रांनी का वापरला? भ्रम याला म्हटलं जातं जे नाहीच पण वाटायला लागलं, तसं द्वैत नाहीच पण वाटायला लागलं. पहा, खरं तर द्वैत नाहीच, द्वैत नाहीच, परंतु अज्ञानाच्या आवरणामुळे आम्हाला त्याचा स्वीकार करावा लागला म्हणण्यापेक्षा वाटायला लागलं आम्हाला. तीन भूमिका सांगितल्या जातात. एक द्वैताची भूमिका आहे, दुसरी अद्वैताची आहे, आणि तिसरी कल्पित द्वैताची आहे. द्वैत, अद्वैत आणि कल्पित द्वैत. मुळात आहे ते दोनच गोष्टीची चर्चा खरं तर, अद्वैत आणि कल्पित द्वैत. द्वैताचा विचारच नाही. पण जर कोटीच करायची झाली, गुरुनाम गुरु गुरुजी करायचे, आणि गुरुजींनी केलेली कोटी गुरुवरे भाऊंच्या मुखातून आम्ही ऐकली. भाऊ असं म्हणायचे, द्वैत, अद्वैत आणि कल्पित द्वैत. द्वैतामध्ये जो आहे तो पामर, अद्वैतामध्ये जो आहे तो मुक्त, आणि कल्पित द्वैतामध्ये जे आहे ते संत. पहा, द्वैत म्हटलं की पामर किंवा प्रापंचिक, अद्वैत म्हटलं की मुक्त, आणि कल्पित द्वैत म्हटलं की संत. कारण कल्पित द्वैताचा विचार काय आहे? मी भक्त तू देव ऐसे करी, हे कल्पित द्वैत आहे. आणि संतांच्याकडे असलेलं कल्पित द्वैत हे मुक्तापेक्षाही श्रेष्ठ, कारण मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, किंवा अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, शास्त्राची भाषा आहे. भक्ताकरता कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर असतं. अद्वैत आणि कल्पित द्वैत याचा विचार करत असताना सुखानुभूती हे अद्वैत आहे, पण सुखाचा उपभोग हे कल्पित द्वैत आहे. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर अद्वैत म्हणजे पूर्ण आणि कल्पित द्वैत म्हणजे परिपूर्ण. बघा, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण आहे तो माणूस,
पूर्ण आहे तो मुक्त आणि परिपूर्ण आहेत ते संत. हे कसं ठरवायचं? अपूर्ण कोणाला म्हणायचं, पूर्ण कोणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणायचं? ज्यांच्याकडे ज्ञान नाही ते अपूर्ण, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते पूर्ण, पण असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण. असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य. आणि संतांकडे काय आहे? असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून सेवितो हा रस वाटितो अनिका. आणि म्हणून मुळात द्वैत नाही, आणि जे स्वीकारलं ते भ्रमाने. म्हणून शोकस्य हेतू द्वैत भ्रमा. हा शोकाला नाम दुःखाला मनामध्ये निर्माण झालेलं जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण मी म्हणून म्हटलं की हे तिसरं उत्तर मी द्यायला लागलो ते वेदांताच्या कसोटीवर द्यायला लागलो आहे. पहिला विचार मी आपल्याला थोडा ढोबळ मनाने सांगितला. आसक्ती निर्माण झाली दुःख, चिंता निर्माण झाली दुःख. पण कसोटी वेदांताची प्रक्रिया अशी सांगितली आहे, आपल्याकडे असलेलं जे शोक आहे त्या शोकाचं कारण शोकस्य हेतू द्वैत भ्रमा. हा बर, या द्वैत भ्रमाचं तरी कारण आहे काय आहे? तस्य हेतु देह, हा स्थूल देह. याचं कारण देह. हा जो देह सांगितला जातो या देहाच्या ममत्वाने मग द्वैत भ्रमा. हा मी देह, मग हे माझं, हे सगळं सुरू झालं. म्हणजे या सगळ्या द्वैत भ्रमाला कारण हा देह. ते आपल्याकडे प्रक्रिया सांगितली बघा, विचारसागराच्या अगदी पहिल्या दुसऱ्या तरंगामध्ये प्रक्रिया येऊन जाते. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अशी प्रक्रिया सांगितली आहे वेदांतामध्ये. मी थोडा वेदांताचा विचार अधिक पद्धतीने याचं कारण आहे, 2 दिवस आपण ऐकलेलं आहे आणि मला माहीत आहे मी किती जरी अवघड सांगितलं तरी अर्ध्यातून तुम्ही उठून जाणार नाही म्हणून बोलायला लागलो आहे. आता फार अवघड चाललंय, उद्या यायलाच नको, मीच नाही तर काय उद्या येता न येता. म्हणून आता आपलं मन मोकळं करून जावं जाताना. काय असेल ते मला साहेब मला 2-3दा म्हणत होते, महाराज जरा सोपं सांगा, सोपं सांगा. मग मी 2 दिवस सांगितलं ना, त्यांचंही ऐकलं की आता माझं ऐका. वेदांताच्या प्रक्रिया कळल्या पाहिजे. आमचे गुरु रे भाऊ असं सांगायचे. लोक म्हणतात वेदांत कोणाला कळतो? तुला सांगत नाही म्हणून कळत नाही. या डॉक्टर बसा, सांगायला लागा, कळेल. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. कानावर शब्द पडून 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 आम्ही आता हे बसलेले आहेत त्यांना विचारा. आम्ही पाठशाळेमध्ये शिकत असताना नगर जिल्ह्यामध्ये आगडगावमध्ये आम्ही होतो आणि तिथंही गावापासून 3-4 किलोमीटरवर एका वस्तीवर होतो. पण महाराज श्रीदेव विठ्ठल महाराज समोर बसलेत. महाराज मला आठवायचं, आम्हाला आठवत आहे की खुरपायला जाणाऱ्या बाया सकाळी 8 वाजता आमचा वृत्तीप्रभाकराचा पाठ असायचा, तो पाठ ऐकायच्या आणि खुरपायला गेल्यानंतर खुरपत स्वतःप्रमाण्यवाद आणि परतप्रामाण्यवादाच्या चर्चा करायच्या. खुरपणाऱ्या बाया हो, दूध विकडायला जाणारी माणसं सकाळी पाठ ऐकायची आणि रस्त्याने जाताना अनुवाद करत गुणगुणत जायचे पाठ. हे संस्कार आणि ही परंपरा आहे. ही गुरुजींनी दिलेला वेदांताचा फार मोठा विचार आहे. त्यामुळे पहिल्यांदा अवघड वाटतं, पण वेदांताचं असं आहे की पहिल्यांदा ऐकायला जरी अवघड वाटलं पण एकदा त्याच्यातलं वर्म कळालं की त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही मग. आणि आपले काम तयार झाले पाहिजे, काम तयार झाले पाहिजे आपले. मला मन करारे प्रसन्न हे सांगत असताना ही जी प्रसन्नता सांगायची आहे ती प्रसन्नता कोणत्या भूमिकेवर सांगायची आहे, त्याच्याकरता अप्रसन्नतेची कारणं शोधली की ती कारणांची निवृत्ती ज्या साधनाने होणार आहे ते साधन स्वीकारलं की मन प्रसन्न होणार आहे. एवढीच प्रक्रिया याच्यातली. ही कारणं शोधताना एक कारण आपण मगाशी पाहिलं आसक्ती, दुसरं कारण पाहिलं चिंता, आणि थोडं वेदांताच्या दृष्टीने आपण तिसऱ्या एका प्रक्रियेचा विचार असं करतोय. शोकस्य हेतू द्वैत भ्रमा तस्य देह तस्य लिंगम. या देहाचं कारण काय आहे तर तस्य लिंगम. लिंगम या शब्दाचा अर्थ सूक्ष्मदेह. लिंगदेह जे म्हटलं जातं त्याला सूक्ष्मदेह म्हणा. म्हणजे शोकस्य हेतू द्वैत भ्रमा तस्य हेतू देह तस्य लिंगम सूक्ष्मदेह तस्य गुणाः. त्याचा विचार सांगताना पुढे सांगितलंय गुणाः, या 3 गुणांचं चिंतन. आणि मग या 3 गुणांना तरी निर्माण करणारे कोण आहे? तेषाम अविद्या. शेवटचा मुद्दा येतो, तेषाम अविद्या. ही अविद्या या 3 गुणांना निर्माण करते. आणि म्हणून तर ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलं त्रिगुण असार.
निर्गुण हे सार. इथला त्रिगुण असार म्हणताना हे जे त्रिगुण सांगितलं ना त्याचं नाव आहे माया, अविद्या. आणि मग याच्यापेक्षा जे वेगळं आहे ते निर्गुण आहे. मायेहून जे वेगळं आहे, मायेच्या जे पर आहे ते निर्गुण आहे. निर्गुण हे सार किंवा फलकटतो संसार येतं सार भगवंत. तेषाम अविद्या. शेवट मुद्दा येऊन थांबतो तो अविद्येवर. मनाच्या ठिकाणी असलेली जी अविद्या, नाम अज्ञान, नाम माया, ही या शोकाला कारण आहे. आणि मग आता प्रश्न असा पडतो, मन प्रभावात पडलं की अप्रसन्नता आहे, मन चिंतेत आलं की अप्रसन्नता आहे. मनाच्या ठिकाणी अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान हे अप्रसन्नतेला कारण आहे. मग या मनाच्या ठिकाणची अप्रसन्नता घालवून प्रसन्न करायचं असेल तर मन प्रवृत्तीपासून बाजूला काढावं लागेल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. म्हणून दुसरा मुद्दा काल मी फक्त बोललो होतो, मनाच्या ठिकाणी असलेली निवृत्ती. एक प्रवृत्ती नावाची पत्नी आहे आणि दुसरी निवृत्ती आहे. ही जी निवृत्ती सांगितली, मी कालही बोललो होतो आपल्याला की निवृत्ती म्हटलंय, निवृत्त म्हटलेलं नाही आहे. हे निवृत्ती असं आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईल. वृत्ती निवृत्ती होणं, याचा अर्थ वृत्तीच्या ठिकाणी आता वृत्तित्व जे आहे ते संपून जाणं. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन केले, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधून शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. तिथं अपेक्षाच राहिली नाही, निवृत्तीची स्थिती आहे. प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचलं. चित्त चित्त न राहता चित्त चिदरूप झालंय. मन मन न राहता मन न मन झालेलं आहे. ही स्थिती निवृत्तीची सांगितली. आणि मग या निवृत्तीच्या ठिकाणी येणाऱ्या 4 मुलांचा विचार करताना, जसं काल आपण मोहाचा विचार केला, कामाचा विचार केला, क्रोधाचा विचार केला, लोभाचा विचार केला, दंभ म्हणजे मानाचा विचार काल आपण केला. कारण हे सगळे प्रवृत्तीग्रस्त आहेत. आणि निवृत्तीच्या बाबतीत विचार करताना 4 भूमिका सांगितल्या. एक विवेक आहे, दुसरं वैराग्य आहे, तिसरं भाव आहे आणि चौथं निजबोध आहे. काल आपण याच्यावर आलो होतो की इथं मोह घालून निजबोधाची स्थापना करायची. एक विवेक आहे. मन प्रसन्नतेकडे जाण्याकरिता गरज कशाची आहे? निवृत्तीतून निर्माण होणारा जो विवेक, त्या विवेकाची गरज आहे. मन आणि निवृत्ती याच्यामध्ये असलेला जो विवेक, त्या विवेकाची गरज आहे. वैराग्याची गरज आहे, भावाची गरज आहे, निजबोधाची गरज आहे, विवेकाची आवश्यकता आहे. मनाच्या ठिकाणी विवेक असणं गरजेचं. विवेक म्हणजे काय? विचार कळण्याकरता सोप्या शब्दात बोलायचं, सारासार विचार. सारासार विचार, हरिपाठ, जसं ज्ञानोबराय सांगतात आम्हाला. विचाराची गरज आहे. मन प्रसन्न करायचं आहे, करा रे प्रसन्न. कसं? विवेकाना. विचार करा. जुन्या काळातले कीर्तनकार सांगायचे, 3 भूमिका सांगायचे. काही गोष्टीचा कधीच विचार करू नका, काही गोष्टीचा थोडा विचार करा आणि काही गोष्टीचा नेहमी विचार करा. काही गोष्टीचा कधीच विचार करू नका. विचार हा माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण विचारावर उच्चार अवलंबून आहे आणि उच्चारावर आचार अवलंबून आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर, एका चुकीच्या विचारामुळे जे घडलं ते रामायण आहे आणि एका चुकीच्या उच्चारामुळे जे घडलं ते महाभारत आहे. रामायण आणि महाभारताची एवढी एकच व्याख्या आहे का? सीतेच्या मनामध्ये लक्ष्मणाच्या संबंधाने आलेला एक चुकीचा विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत ठरला आणि द्रौपदीच्या मुखामध्ये दुर्योधनाच्या संबंधाने आलेला एक चुकीचा उच्चार अख्ख्या महाभारताला कारणीभूत ठरला. आंधळ्याचा मुलगा आंधळा एवढंच बोलली ती. सगळं महाभारत त्याच्यावर घडलं. विचार, उच्चार आणि आचार ही त्रिश्रुती माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. विचार करता आला पाहिजे. तुकोबरांचे तर शब्द आहेत, विचारतो वचनाआधी धरून शुद्धी ठेविली. विचारतो वचनाआधी, बोलण्याच्या अगोदर विचार करा असं म्हणतात. आपल्या वक्तव्याला विचाराचं अधिष्ठान असावं, विवेकाचं अधिष्ठान असावं. काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. ज्या गोष्टी निष्फळ आहेत त्याच्यातून काही नाहीच, त्याच्यामध्ये
विचार करण्यात वेळ घालवण्याची गरज काय? विचार असे असतात, मनामध्ये गंमत अशी आहे, विचाराचं जे काहूर माजत राहतं ना, विचारापाठून विचार, विचारापाठून विचार हे निर्माण होत असतात. बरं, मनाची गंमत अशी आहे की मन, मी आपल्याला बोलत होतो रात्री, मन असं गमतीचं आहे, ती स्वतःची सेफ साईड शोधत असतं, अनुकूलता शोधत असतं. म्हणजे एखाद्या वेळेस जर कोणी येऊन म्हटलं, तुम्ही घराकरता इतकं करता पण तुमचा कोणी विचार करत नाही, झालं सुरुवात. बघा तुम्ही, एवढंच जर म्हटलं ना, मग ते जे सुरू होतं, होय हो तसंच आहे, मी कुणाकुणाकरता काय काय केलं, मग ते जे सुरू होतं पार, म्हणजे या जन्मातलं, कधी कधी मागच्याही जन्मातलं, मागच्या जन्मात सुद्धा मी केलं होतं, हे इथपर्यंत चालू जातं. ते कोणी बघितलं होतं कोणाच ठाऊक. पण मन, म्हणून मी म्हटलं, मन सेफ साईड शोधत असतं आपली, आणि दुर्दैवाने आपण त्याच्यामध्ये असे अडकून जातो. बघा, माणूस म्हणजे मला वाटत असलेलं, माझ्यापेक्षा अधिक आपण अनुभवी मंडळी आहात. खरं तर काही गोष्टी अशा आहेत, अभ्यासून सांगणं वेगळं आणि अनुभवाने सांगणं वेगळं. जरी मी थोडेफार ग्रंथ वाचलेले असले तरी माझ्यापेक्षा अधिक अनुभवी मंडळी आहात. किती ज्येष्ठ मंडळी इथं बसलेली आहेत, मनाचा अभ्यास माझ्यापेक्षा अधिक पद्धतीने आहे. पण या सगळ्या मंडळींकडे पाहत पाहत जे आम्ही जीवन घडत गेलो, त्याच्यातून थोडासा विचार मांडतोय. मन कधी कधी ज्या विचाराला काहीही अर्थ नाही, त्या विचारामध्ये मन आपण प्रवृत्त करतो, आणि मग मनाचा स्वभाव असा आहे की आपल्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास न होणारा विचार आला की मग मन त्याच्यामध्ये शांत बसतं. ते म्हणतं, बरं झालं, आता आपल्याला जागा सापडली. मग ते सुरू होतं बाहेरचं. तुम्ही वेदांताचा किंवा तत्त्वज्ञानाचा किंवा साहित्याचा किंवा संत वाङ्मयाचा विचार जेव्हा मनाला लावायला लागतात, तेव्हा ते मन लवकर ॲक्सेप्ट करत नाही, लवकर स्वीकारत नाही. कारण तिथं कसं असतंय, प्रापंचिक विचारामध्ये मनाचं राज्य असतं आणि पारमार्थिक विचार मनावर राज्य करत असतात. पहा पटतंय का? प्रापंचिक विचार हे मनाच्या अधीन मनाचं त्याच्यावर राज्य असतं, प्रापंचिक विचारावर. म्हणजे ते मन काय करतं, त्या प्रापंचिक विचाराला स्वतःच्या हातात ठेवतं, ते त्याला पद्धतीने खेळवत राहतो. ते मन त्या विचाराच्या माध्यमातून या देहाची हेळसाळ करतं असं म्हणायला हरकत नाही, कलह निर्माण करतं असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्या देहाची किंवा त्या जीवाची पूर्णपणे दयनीय स्थिती करून टाकण्याचं काम हे मन करतं त्या प्रापंचिक विचाराच्या माध्यमातून. कारण त्या विचारांचा लगाम त्याच्या हातात असतो. पण पारमार्थिक विचार जेव्हा येतात तेव्हा मनाचा लगाम त्यांच्यावर नाही, विचाराचा लगाम पारमार्थिक विचाराचा मनावर ठरतो. म्हणून तर महाराज, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. एखादा फक्कड साधू एखाद्या राजाला भेटायला गेला आणि दरवाजात त्या द्वारपालांनी अडवलं. त्याने, कुठं राजाला भेटायचं आहे, कोण आहेत सांगा, तुम्ही कोण आहेत सांगा, आम्हाला जाऊन विचारावं लागेल. राजांनी जर सांगितलं पाठवून द्या तर आम्ही तुम्हाला पाठवणार, तुम्ही कोण आहेत सांगा. त्या साधूंनी सांगितलं, मी कोण आहे हे नंतर सांगतो, माझा एक प्रश्न घेऊन तू तुझ्या राजाकडे जा. म्हणले, काय? काही नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर फक्त तुझ्या राजाला विचारून ये. एवढंच विचार की राजेसाहेब, तुम्ही मनाचे दास आहात का मन तुमचं दास आहे? एवढंच विचार. तुझा राजा मनाचा दास आहे त्याच्या, का मन त्याचं दास आहे? एवढं जाऊन विचार. तो द्वारपाल गेला, राजाच्या जवळ गेला, राजेसाहेब मला प्रश्न विचारायचा. म्हटले, काय? तुम्ही मनाचे दास आहात का मन तुमचं दास आहे? राजाने त्याला विचारलं, हे कोणी विचारले सांग, कारण तुझी बुद्धी इतकी नाही, ते मला माहिती आहे, म्हणून तर तू द्वारपाल आहे. मला विचार, म्हणजे तू हे तुझं नाही आहे, हे तुझं नाही आहे. स्वतःचं कळतं महाराज. कधी कधी माणसं काही काही वेळेला इकडलं ऐकतात आणि ते ऐकणाऱ्याला कळतं हे कुणाचं आहे. बरं, आता यूट्यूबला सगळं मिळतं आहे. पूर्वी होतं पाहोन या ग्रंथ, आता तसं राहिलं नाही महाराज. आता ऐकून या यूट्यूब, करावी कीर्तन, काही नाही. कधी कधी मला एक चातुर्मासात विद्यार्थी भेटला, आमचाच चातुर्मासातला होता, लॉकडाऊनच्या पूर्वी माझ्याकडे शिकायला होता, आणि लॉकडाऊन झाल्यानंतर भेटला. ओळखलं का? नाही लक्षात आलं माझ्या. तो म्हणता, मी तुमच्याकडे पाठाला येत होतो. म्हटलं, ठीक आहे. तो नाही नाही महाराज, मी पण महाराज आलो. म्हटलं, बरं, आमच्याकडे कमी होती, तू एक झाला आता. बरं ठीक आहे बाबा, झाला तर झाला. ते काय काही शब्द कुठून आलेत कोणा? तो म्हटलं, नाही नाही महाराज, मी आता तुमचंच कीर्तन एक बसवलंय. म्हटलं, हे बसवलं शब्द कुठून काढला कोणाच ठाऊक. मी मनातल्या मनात म्हटलं, तू बसवलं मला उठवलं, अशातला भाग झाला हे.
काय जसंच्या तसं महाराज, स्वतःची बुद्धीच लावायची नाही. कीर्तनाला सुद्धा, प्रवचनाला सुद्धा स्वतःच, ज्याला ओन क्रिएशन ज्याला म्हटलं जातं, ओन कंपोज ज्याला म्हटलं जातं, ते मांडलं पाहिजे तुम्ही. इकडलं कुठलं तरी ऐकायचं आणि तसेच्या तसं सांगायचं, याच्यामध्ये काही पुरुषार्थ नाही आहे. याचा अर्थ ऐकू नये असं नाही, ऐकत असताना याला पॅरलल विचार काय करता येतो का, असं त्या विचाराकडे पाहिलं पाहिजे. एखाद्या अभंगामध्ये एखादे महाराज जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा हा प्रवेश या पद्धतीने केला जातोय, आणखीन कुठल्या पद्धतीने प्रवेश करता येतोय का, हा विचार करण्याकरिता ज्या श्रवणाचा आधार घ्यायचा असतो ते हे आहे. ते ऐकायचं नाही असं नाही, ऐकलंच पाहिजे. श्रवणम का म्हटलंय, भक्ती सांगितली ना, ऐका. पण ऐकत असताना या अभंगाचा विचार जो महाराजांनी सांगितलाय, आणखीन जर असा प्रवेश होत असेल तर आणखीन कुठल्या पद्धतीने प्रवेश करता येईल, आणि मग त्याचा केलेला तौलनिक अभ्यास, याला खऱ्या अर्थाने अभ्यास म्हटलं जातं. मग त्याला लागणारी प्रमाणं, मग त्याला ज्ञानेश्वरी काय सांगते, त्याला गाथा काय म्हणतोय, त्याला भागवत काय म्हणतंय, रामायण काय सांगतंय, महाभारत काय सांगतंय, वेदांतातल्या प्रक्रिया काय सांगतात, योगवशिष्ठ काय सांगतंय, या सगळ्यांचा त्याला दाखला देणं, याला पाहून या ग्रंथ कराव्या म्हटलं जातं. करावे कीर्तन पाहून या ग्रंथ, याला पाहणं म्हटलं जातं. त्यामुळे त्या राजाने विचारलं, तू हे कोणी विचारले प्रश्न सांग. आणि त्या द्वारपालांनी सांगितलं, एक साधू महाराज आलेत दारात आणि त्यांनी मला हे विचारायला लावलं आहे. मी ते आत यायचे होते, पण मी त्यांना म्हटलं तुम्ही कोण आहात, तर त्यांनी सांगितलं मी कोण आहे ते नंतर सांगतो, अगोदर या प्रश्नाचं उत्तर विचारून ये. त्यांनी असा प्रश्न विचारला आहे, तुम्ही मनाचे दास का मन तुमचं दास. त्या राजाने सांगितलं, हे बघ, हे उत्तर तू साधूला जाऊन सांगणार आहे. साधूला बोलताना त्या साधू महाराजांना खोटं बोलायचा विषय नाही आहे, त्यामुळे मी सरळ तुला सांगतो, मन माझं दास नाही आहे, मी मनाचा दास आहे. कारण बोलायचं सांगायचं आहे कोणाला, साधू महाराजांना. ज्या अर्थी हा साधू प्रश्न विचारतोय त्या अर्थी तो पोहोचलेला साधू आहे. मी मनाचा दास आहे बाबा, मन काही माझं दास नाही आहे, मी मनाचा दास आहे. मग हेच उत्तर देऊ, हां जा. द्वारपाल गेला, त्या साधूला सांगितलं, आमचा राजाने उत्तर दिलं आहे, आमचा राजा हा मनाचा दास आहे, मन त्याचं दास नाही आहे. राजा कोण आहे, मनाचा दास आहे. साधू हसायला लागले. त्या द्वारपालाने विचारलं, काय झालं हसायला. ते म्हटले, तुझा राजा कुणाचा दास आहे. तो म्हटला मनाचा. मग पुढला ऐक, ते जे मन आहे ना, ते मन माझं दास आहे. नीट ऐका आता, हे तुझा राजा कुणाचा दास आहे. तो म्हटला मनाचा. साधूंनी सांगितलं, ते मन माझं दास आहे. तो म्हटला मग कळे ना मला. ते म्हटले, तुझा राजा मनाचा दास आहे, याचा अर्थ तुझ्या राजाचा मालक कोण झालं, मन. बरोबर, तो दास म्हणल्यानंतर मन काय झालं, मालक. ते मन कोणाचा दास आहे, माझं. म्हणजे त्या मनाचा मालक कोण झाला, मी. म्हणजे मी कोण झालो, तुझ्या राजाच्या मालकाचा मालक. कळाली का माझी ओळख. कारण प्रापंचिक विचार त्याच्यावर कंट्रोल मन ठेवतं, पण पारमार्थिक विचार हे मनावर कंट्रोल ठेवतात. म्हणून जेव्हा आमच्याकडे या प्रापंचिक विचाराने दयनीय स्थिती निर्माण व्हायला लागते, अस्वस्थता होऊ लागते, तेव्हा जो आधार घ्यायचा आहे तो पारमार्थिक विचाराचा. म्हणून काही गोष्टीचा कधी विचार करत बसू नये. कधी कधी माणसं अनावश्यक विचार करत राहतात, त्याच्यातून आउटपुट ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं काही नसतं. तासन तास त्याच्यावर वेळ घालवतात. म्हणून तर ज्ञानोबांनी हरिपाठात सांगून टाकलं, अनंत वाचाळ बरळती बरळ. कित्येक वेळ आम्ही घालवतो. बऱ्याच वेळेला आमचा वेळ किती चालला हे आम्हालाही लक्षात येत नाही आहे. बसल्या बसल्या बरं, प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची व्याख्यानं काही ऐकली, म्हणजे यूट्यूबला. मला प्रत्यक्ष त्यांचं फार ऐकायला मिळालं नाही. तुम्ही परळीकर अनेकांना साहित्यिकांना तुम्ही ऐकलेली मंडळी आहात. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, कधी कधी माणसं फोन करतात आणि तिकडून विचारतात कसं चाललं आहे, ठीक आहे, काय काम आहे, काही नाही, उगीच केला, कशा करता. भोसले सर म्हणायचे, कशा करता, उगीच कशा करता, तू अभ्यास कर, मला करू दे, संपलं. बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही, माणसं विनाकारण चर्चा करत राहतात, विनाकारण वेळ घालवतात. कधी कधी काही अनावश्यक गोष्टीवर विचार करू नये. म्हणजे एखाद्या कीर्तनकारांनी सांगावं, विचार केला पाहिजे, आणि एखाद्या साहेबांनी ते ऐकावं, विचार केला पाहिजे. ते सकाळी उठले आणि वेशीच्या जवळ आले आणि म्हटले, काहीतरी विचार केला पाहिजे. चिंचेच्या झाडावर जाऊन बसले. याच्या खालून जे जाईल त्याच्यावर विचार करायचा. सकाळची वेळ, म्हशी निघालेल्या. त्या एका वाकड्या शिंगाच्या म्हशीकडे बघितलं आणि त्या साहेबांनी विचार केला, या म्हशीच्या शिंगात उडी टाकली तर काय होईल. हे काही विचार करायची गोष्ट आहे.
पण तो म्हटला नाही, सारा महाराजांनी सांगितलंय, प्रवचन ऐकलेलं होतं, कीर्तन ऐकलेलं होतं, महाराजांनी सांगितलं विचार करायचा. उठलं, उतरलं, खाली गेला, घरी गेला, जेवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्याच झाडावर, तिथून त्या म्हशीकडे बघायचं, पुन्हा उतरायचं, पुन्हा जायचं. 6 महिने विचार केला. एके दिवशी उडी टाकली. आता ती म्हैस तिनं दिलं फेकून लांब. 2-4 लोक आली. ते म्हटले, हो साहेब काय झालं, काय झालं? काही नाही, प्रयोग केला, प्रयोग. ते म्हटलं, अहो पण डोकं फुटलं. ते म्हटलं, डोकं फुटो पण संशय मिटो. ते म्हटलं, झालं काय? काही नाही. म्हटले, चिंचेच्या झाडावर म्हशीच्या शिंगात उडी टाकली. त्याच्यातला एक जण म्हटला, अहो साहेब हे करायच्या अगोदर जरा तरी विचार करायचा. ते साहेब म्हटले, 6 महिने विचार केला तरी चुकलाच का? काय मला सांगा, त्या विचाराला काही अर्थ आहे का? प्रापंचिक विचारामध्ये घालवलेली वेळ ही निष्फल आहे. आउटपुट नाही आहे त्याच्यातून काही. म्हणून त्या विचाराला, म्हणून काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. एक दुसरा मुद्दा सांगितलाय, काही गोष्टीचा थोडा विचार करा. आणि त्याला उत्तर देताना आम्हाला संत मुनींनी असं सांगितलं, संगती, प्रगती, संपत्ती आणि संतती याचा थोडा विचार करा. आणि हे गृहस्थी जीवनामध्ये हे आवश्यक आहे. गृहस्थाश्रम जेव्हा आम्ही स्वीकारतो तेव्हा या मार्गाचा थोडासा विचार केला पाहिजे. आपण कोणाच्या संगतीत आहोत विचार करा. आपण कोणत्या प्रगतीत आहोत विचार करा. आपण कमवलेली पैसा संपत्ती कशी आहे. जोडून या धन म्हटलंय. पैशाच्या बाबतीत बोलत असताना श्रीमद भागवताने 15 अनर्थ सांगितले. पंचदशिकारांनी तरी इतकं स्पष्ट सांगून टाकलं, अर्थानाम अर्जने क्लेश ततव्य परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिग्घार्थैव क्लेशकारिणः. पंचदशिकारांची भाषा. तुकोबरांचे शब्द, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. पण त्या पैशाच्या बाबतीत बोलताना सुद्धा विचार करा. आपण कमवलेली संपत्ती कमवू नये असं नाही, कमवलीच पाहिजे. गृहस्थाश्रमाकरता तिथं संपत्तीशिवाय चालतही नाही आहे. पण ते मिळवत असलेला पैसा कोणत्या मार्गाने आमच्याकडे येतोय आणि त्या पैशाचा नेमका आमच्याकडून अपव्यय किंवा आमच्याकडून खर्च कोणत्या मार्गाने होतोय याचा विचार केला पाहिजे. संपत्तीचा, लक्ष्मी अशी ती चंचल आहे म्हणून सांगितलं जातं. तिचा स्वीकार करताना सुद्धा, घेताना सुद्धा ती आपण किती प्रामाणिकपणे आपण काय केलंय, काय कष्ट आहेत त्या संबंधाने विचार केला पाहिजे. संपत्तीचा विचार करावा, संगतीचा विचार करावा, प्रगतीचा विचार करावा. सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं सांगतो, संतती, मुलं विचार केला पाहिजे. जुनी जाणती मंडळी आमच्या कानावर संस्कार असे आहेत की लहानपणी लहान मुलं म्हणजे हे त्या कुंभाराकडे जसा चिखलाचा गोळा असतो, जसा आकार देईल तसं ते तयार होत असतात. कोऱ्या पाटीवर लिहायला फार सोपं जातं महाराज. आणि लहान मुलांची पाटी ही कोरी असते. त्यामुळे योग्य पद्धतीचे संस्कार त्या वयात आम्हाला देता आले पाहिजे, देता आलं पाहिजे. त्या संस्काराचं बीजारोपण आम्हाला करता आलं पाहिजे. या, अरे बापरे, या दादा, आता हे अवघड आहे. नाही नाही, ही खुर्ची अशी घ्या. हां घ्या. नाही दादा, एकतर खुर्चीवर बसा नाहीतर व्यासपीठावर बसा. दोन्हीपैकी काय होतंय. नाही अशी करा की खुर्ची, काय होत नाही. अशी करा, अशी घ्या. नाही परमादरणीय श्रद्धेय, मी पहिल्याही दिवशी बोललो, या भागाला उकळीकर महाराजांच्या परंपरेचा फार मोठा आधार आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री सोपान काका महाराजांची समाधी या भागामध्ये, परळीमध्ये आहे. पहिल्या दिवसापासून श्रद्धेय विठ्ठल महाराज इथं उपस्थित आहेत. आज त्याच परंपरेचे आदरणीय श्रद्धेय पूज्यश्री केशव महाराज उर्फ आपण दादा म्हणतो, दादांची उपस्थिती आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर मी महाराजांनीही म्हटलं, दादांनाही काल म्हटलं, खरं तुम्ही या पण शेवटी या म्हटलं. आलं, जरा लवकरच आलाय तुम्ही. कारण दादांनी ऐकावं, आम्ही बोलावं असं काही नाही. आम्ही विद्यार्थी आहोत. परंतु एक काळ ते संस्थेचे अध्यक्ष राहिल्यामुळे त्यांना परीक्षा घ्यायची सवय आहे. त्यामुळं तो गुण त्यांचा जात नाही आहे. तो इथंही त्यांनी दाखवून दिला आता. पण आम्ही त्यांचं ऐकत आलेलो, लहानापासून आजपर्यंत त्यांचं ऐकत आम्ही मोठे झालो असं म्हणायला हरकत नाही. आपला विचार चालला होता, मन प्रसन्न, त्याच्यात त्या अप्रसन्नतेची कारणं आपण शोधली आणि प्रसन्नतेचा विचार करताना पहिला मुद्दा आपण विवेकाचा घेत होतो. आणि त्या विवेकाच्या माध्यमातून विचार,
काही गोष्टीचा कधीच विचार करू नये एक, काही गोष्टीचा थोडा विचार करावा 2 आणि काही गोष्टीचा नेहमी विचार करावा 3, अशा 3 भूमिका मांडत होतो. कधीच विचार करू नये या संबंधाने निष्फलतेच्या बाबतीत आपण चर्चा करून आलो. थोडा विचार करावा या संबंधाने संगती, प्रगती, संपत्ती आणि संतती याचा थोडा विचार करावा अशा या मुद्द्यावर आपण आलो. संतती याचा अर्थ आपण जन्माला घातलेली जी संतती आहे त्याच्यावर योग्य वेळी करावे लागणारे संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा सांगितला आहे काही गोष्टीचा नेहमी विचार करा. याच्याकरता आचार्यांचे शब्द आहेत कोहम कतमिदम जातम कोवै करतास्य विद्यते, किंवा ज्ञानोबारांची भाषा आहे मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, कोहम याचा विचार करता आला पाहिजे. मीचा विचार बोलत असताना तुकोबारांचे शब्द आहे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, मी वासुदेव तत्वता, हा मीचा विचार आहे. सामान्य माणसाचा मी हा संकुचित असतो, संतांचा मी हा व्यापक आहे. मला थोडा पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची MA ला असल्यामुळे आम्हाला ते पाश्चात्य तत्त्वज्ञान होतं. त्याच्यामध्ये एक शॉपेनहावर नावाच्या तत्त्ववेत्त्याचा विचार आहे, डेकार्ट नावाच्या तत्त्ववेत्त्याचा विचार आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य दांडेकर मामांच्या अनेक पुस्तकामध्ये पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांची दाखले आहेत, आपल्याला माहीत असेल अनेक दाखले आहेत. डेकार्ट नावाचा एक पाश्चात्य तत्त्ववेत्ता इंग्रजीमध्ये असं सांगतो आय थिंक देअर फॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. याचा अर्थ मीचा विचार करणारा जो मी आहे त्याच्या पलीकडे जो आहे तो मी आहे. कारण तिथं निर्विचार स्थिती आहे ना, तिथं विचारही संपून जातो. मीचा विचार करणारा जो मी त्याच्या पलीकडे जो आहे तो मी हा निर्विचाराचा मी आहे. शॉपेनहावर नावाचं तत्त्ववेत्त्याचं एक उदाहरण दिलं जातं. तो बागेमध्ये बसला म्हणे आणि बागेमध्ये बसल्यानंतर काही शांतपणे एका झाडाखाली बसलेला होता. सायंकाळ झालेली होती, बाग बंद करायची वेळ झालेली होती. त्या बागेचा जो वॉचमॅन होता, रखवालदार होता, तो सगळ्यांना बाहेर निघा निघा म्हणून हाका मारत होता. बाग बंद करायची वेळ आली आहे, चला बाहेर चला बाहेर चला. अख्खी बाग रिकामी झाली. पण शॉपेनहावर काही त्या झाडाखालून उठायला तयार नाही आहेत. यांनी मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली, चला बाग रिकामी करा, सगळं बंद करायचे आहे. तरी उठायला तयार नाही. यांनी 2-4 वेळेला हाका मारल्या. कोण आहे तिकडं, झाडाखाली बसलेलं कोण आहे, मी किती वेळा हाका मारतोय, ऐकू येत नाही आहे का, कोण आहे हे तरी सांगा. तरी शॉपेनहावर काही बोलत नाही आहेत. शेवटी याला थोडा राग आला, अदवा तदवा बोलला, शिव्या शाप दिल्या, तरी शॉपेनहावर काही बोलत नाही आहेत. शेवटी तो वॉचमॅन रागाच्या भरामध्ये त्या झाडाजवळ गेला, बॅटरी ऑन केली, कोण आहे म्हणून मोठ्याने विचारलं आणि बॅटरी ऑन करून त्या प्रकाशामध्ये पाहिल्यानंतर मात्र तो थक्क झाला. कारण जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता शॉपेनहावर आहे, ज्यांची व्याख्यानं ऐकण्याकरता कैक वेळेला जागा मिळाली नाही म्हणून उभा राहून मी व्याख्यान ऐकली आणि तो जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता माझ्या बागेमध्ये येऊन बसलाय. त्यांनी सांगितलं हो तुम्ही शॉपेनहावर आहात, तुम्ही का म्हटलं नाहीत मी शॉपेनहावर आहे, मी असं अदवा तदवा बोललो नसतो, उलट तुमच्या चिंतनाकरता लागणारी पोषक सामुग्री तुम्हाला उपलब्ध करून दिली असती, सहाय्य मी तुम्हाला केलं असतं. तुम्ही का म्हटलं नाहीत मी शॉपेनहावर आहे, मी किती अदवा तदवा बोललो, नाही ते शब्द मी बोललो, तुम्ही तुमचं नाव का सांगितलं नाही, मी शॉपेनहावर आहे असं का सांगितलं नाही. शॉपेनहावरनी एकच उत्तर दिलं, मी शॉपेनहावर आहे हे नाव धारण करणारा मी कोण आहे याचा मी विचार करत होतो. मी कोण आहे याचा मी विचार करत होतो. त्या मीचा विचार करताना या सगळ्या गोष्टी संपून जातात. वेळ फार जाईल परंतु आपल्याला माहीत आहे, श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपण ऐकलंय, रामायणाच्या कथेच्या माध्यमातून आपण ऐकलंय, आत्मज्ञ शुकाचार्य आले संगम त्यक्त्वा सुखी भव, शुकाचार्य आले संगम त्यक्त्वा सुखी भव, मी शुक आलो संगम त्यक्त्वा सुखी भव. काहीच जेव्हा शुकाचार्य बोलत नाहीयेत तेव्हा राजा जनक त्या द्वारपालाला विचारत नाही कोण आलेत, उपदेश सांगत नाहीत. राजा जनक स्वतःहून शुकाचार्यांच्या जवळ जातात. संगम त्यक्त्वा हा संघ होता कशाचा, मीचा. एखाद्या वेळेस बाह्य संघ माणसाला त्याग करता येईल, पण हा अंतरसंग त्याग करणं फार कठीण आहे. मुक्ताबाईंनी जेव्हा ज्ञानोबारांना हाक मारली, ती अशीच हाक मारली नाही, ती हाक मारताना बोलते योगी पावन मनाचा, अशी हाक मारते. हा पावन शब्द जो वापरला ना, हा पावन शब्दाचा अर्थ आहे पवित्र. आणि पावन किंवा पवित्र किंवा शुद्ध याला पर्यायी शब्द तिन्ही ठेवा. पावन म्हटलं काय, पवित्र म्हटलं काय आणि शुद्ध म्हटलं काय.
आणि याचा अर्थ करताना तत्वज्ञानाने असा केलाय, उपाधी रहित हा शुद्ध हा. मन पावन असणं, मन पवित्र असणं, मन शुद्ध असणं, याचा अर्थ मन उपाधी रहित असणं. आणि ही उपाधी दोन पद्धतीची सांगितली, एक बाह्य उपाधी सांगितली आणि एक अंतर उपाधी सांगितली. बाह्य उपाधीचा त्याग एखाद्या वेळेस सहज माणसाकडून शक्य आहे, पण अंतर उपाधीचा त्याग करणं फार कठीण आहे. आणि त्या अंतर उपाधीमध्ये जे मोडलं जातं तो हा मी आहे. आणि म्हणून त्या मीचा त्याग करणं, त्याला म्हटलंय संगम त्यक्त्वा सुखी भव. जेव्हा या मीचा त्याग केला जातो तेव्हा जो मी अनुभूतीला येतो, त्या मीचा अर्थ आहे अहम ब्रह्म अस्मी. वेदांताने तर याला सुद्धा वृत्तीज्ञानच म्हटलंय. आता वेदांताची किती चर्चा करू मी, त्याला सुद्धा बोलताना वृत्तीज्ञानच म्हणून टाकलंय. याचा अर्थ असा आहे, विवेक मीचा विचार सतत करावा, नेहमी विचार करा असं सांगितलं जातं. मीचा. एखादा मोठा राजा एखाद्या साधूच्या दर्शनाला गेला आणि साधूनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाबा कोण आहेस तू? राजाला आश्चर्य वाटायला लागलं. सगळी जनता मला पाहिल्यानंतर उठून नमस्कार करते आणि हा साधू मला विचारतोय कोण आहेस तू? त्या राजाने सांगितलं, साधू महाराज तुम्ही मला ओळखलं नाही का? मी या संपूर्ण नगराचा राजा. साधूंनी सांगितलं, हे राज्य असेल तर तू राजा, उद्या जर हे राज्य नसेल तर मग तू कोण आहे? ही प्रजा आहे म्हणून तुला राजा म्हटलं जातं, उद्या जर ही प्रजा नसेल तर मग तू कोण आहे? त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. त्यांनी दुसरं उत्तर दिलं, गुरुजी मी शूरवीर योद्धा. साधू महाराजांनी सांगितलं, वेड्या युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या जर युद्ध नसेल तर मग तू कोण आहे? आता त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. हो बरोबर आहे, राज्य असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा. त्यांनी तिसरं उत्तर दिलं, गुरुजी मी अगर्व श्रीमंत आहे. साधू महाराजांनी सांगितलं, वेड्या पैसा असेल तर श्रीमंत, उद्या जर पैसाच नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र एवढा डोक्यात गोंधळ झाला, राज्य असेल तर राजा, युद्ध असेल तर योद्धा, पैसा असेल तर श्रीमंत. याचा अर्थ मी राजा ही माझी खरी ओळख नाही आहे, मी योद्धा ही माझी खरी ओळख नाही आहे, मी श्रीमंत ही माझी खरी ओळख नाही आहे. याचा अर्थ मी राजा नाही, मी योद्धा नाही, मी श्रीमंत नाही. तो गुरुजींना म्हणायला लागला, साधू महाराजांना, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. साधू महाराजांनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? संपलं. याला वेदांतामध्ये लय चिंतन म्हणतात. आपल्याकडे जे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, 5व्या तरंगामध्ये जे लय चिंतन आलेलं आहे, याला लय चिंतन म्हणतात. या सगळ्याकडे नाही 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 म्हणत जिथं थांबून जातो तो मी कोण आहे, या मीचा विचार सतत असावा. आपला विषय चालला होता, मन प्रसन्न करायचं आहे, विवेकाची गरज आहे. आणि तो विवेक या पद्धतीचा, मी कोण आहे सा करावा विचार. प्रसन्नतेकरता विवेक पाहिजे, तो विवेक हाय पुढे येईल. तो विवेक निर्माण व्हायचा असेल तर कसं पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितला, वैराग्य. मनश्चंद्र बोधकरांनी किंवा कान्होबारांच्या या अभंगातून आलेल्या ज्या भूमिका आहेत, मन अप्रसन्नतेच्या कारणांचा विचार करत असताना जी सांगितलेली कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण मोहाचा विचार केला. मन प्रसन्नतेकरता लागणारी जी कारणं आहेत त्याच्यात विचार आपण करत होतो विवेकाचा. दुसरा विचार केलाय वैराग्याचा. वैराग्य, काही काही शब्द असे असतात, वैराग्य हे गंमत. मी अनेकदा बोलत असतो, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. लोक पंढरपुरात चातुर्मासात वैतागून येतात, लगे ओळखू येतात, नाही असं नाही. वैराग्यवान वेगळी, वैताग वेगळा. वेदांताने व्याख्या केली, इह लोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. कितीतरी व्याख्या पाठ आहेत आमच्या सगळ्या. गुरुरे भाऊ असं सांगायचे, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस. अनुकूल शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रतिकूल भोगाचा त्यागच असतो, पण अनुकूल आपल्याकरता असावं, आपल्या समोर असावं, आणि मग ते आपण नको म्हणावं. अलीकडे आमच्यात काही काही लोक म्हणतात, आम्ही घेत नाही. तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येतोय? अनुकूल समोर असणं आणि मग प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध वेदांतांनी शब्द मानले. प्राप्तिपूर्वक आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. वैराग्य, या वैराग्याची व्याख्या किती सोपी केली पहा. वैराग्य तो त्याग, किती सोपी व्याख्या करून टाकली. त्याग हा त्याग 3 पद्धतीचा सांगितला. अनिवार्य त्याग, सकाम त्याग आणि सहज त्याग. वैराग्याच्या प्रकाराचं भागवतांनी केलेलं चिंतन, विवेकपूर्वक वैराग्य, दोषदृष्टीपूर्वक वैराग्य, अरुचीपूर्वक वैराग्य, भगवतरतीपूर्वक वैराग्य, हा सगळा विस्तार करत राहत नाही आता. पण अनिवार्य त्याग, इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला, अनिवार्य त्याग. विशिष्ट हेतूने वस्तूचा त्याग केला, सकाम त्याग. आपोआप वस्तूचा त्याग झाला, सहज त्याग.
इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला. तुम्ही पंढरपूरला येता, चंद्रभागेला वंदन करण्याकरिता पुंडलिकाच्या मंदिराजवळ येता आणि मग पाया पडण्याकरता खाली वाकतो आपण. वाकल्याबरोबर इच्छा नसताना वरच्या खिशातला रुपया नदीत पडतो, इच्छा नसताना म्हटलंय. आणि रुपया पडल्याबरोबर हा उठून उभा राहतो, मोठ्याने म्हणतो श्रीकृष्ण अर्पण वस्तू. रुपया पडावा इच्छा आहे काय? पण पडला, अनिवार्य त्याग. कधी न येणारा मनुष्य एक कीर्तनाला आला आणि कीर्तन झाल्यानंतर भर मंडपात माणसा देखत वरच्या खिशातले पैसे पाया महाराजांच्या पायावर पाया पडताना सगळे पडले. पडू नये असे कोणाचे. मी एकदा बार्शीत हे उदाहरण देत होतो. माणसं अशी गमतीचे हे उदाहरण ऐकल्याबरोबर बऱ्याच लोकांनी वरच्या खिशातून खालच्या खिशात ठेवून टाकले. हो लगे आपला गोळ नको, प्रवचनानंतर होऊ नये आपला. याच महाराजाच्या पायावर पडले तर काय करावं. आणि बरं हे सगळं आमच्याच नशिबाला कसं येतं कोणाच ठाऊक. तुमच्या येत नाही असलं नशिबाला, आमच्याच नशिबाला येतं हे असलं. गंमत आहे. अनिवार्य त्याग, इच्छा नाही. त्याला इंग्रजीमध्ये इनविटेबल रिनाउन्सिएशन असं म्हटलं जातं. अनिवार्य त्याग. दुसरा सकाम त्याग. विशिष्ट हेतूने कामने सह 5,000 बँकेमध्ये दिले, FD केली. ठीक आहे, आपली बँकेला डोनेशन नाही आहे, 5,000ची केलेली FD 10,000 मिळावे म्हणून आहे. याला सकाम त्याग म्हणा. सहज त्याग सांगतो. लहान मुलगी आहे, रडते ओरडते पण हातातली बाहुली सोडत नाही. तिला पोटभर जीव घाला. जेवल्यानंतर ती शांतपणे झोपते. झोपेमध्ये हातातली बाहुली आपोआप सुटते. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. याला सहज त्याग म्हटलं जातं. आणि या सहज त्यागाला वैराग्य म्हटलं जातं. ही मनामध्ये निर्माण झालेली वैराग्याची स्थिती आपल्याला अप्रसन्नतेकडून प्रसन्नतेकडे घेऊन जाण्याकरिता आवश्यक ठरते. प्रसंगाने विवेक आला पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. भाव. तिसरा मुद्दा सांगितला, भाव. भाव या शब्दाचा अर्थ भक्तिशास्त्राने 2 पद्धतीने केला. अंतःकरणात निर्माण होणारी प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हटलं जात आहे. आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हटलं जातं. भक्तिशास्त्रांनी मोठं गोड चिंतन केलं आहे. उज्ज्वल नीलमणी नावाचा ग्रंथ घ्या, भक्तिरसामृत सिंधू नावाचे ग्रंथ घ्या. याच्यामध्ये हे अंतःकरणातल्या भावाच्या संबंधाने खूप गोड विचार केला आहे. बरं, भाव हा शब्द असा गमतीचा आहे. महाराजांचे शब्द सांगतो म्हणजे कळेल. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. किंवा ज्ञानोबा आपल्याला सांगतात, भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तै साहरी. तुकोबाराय बोलतात, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कितीतरी भावाच्या संबंधाने देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. भाव हा शब्द अंतःकरणातल्या प्रेमाच्या संबंधाने वापरला जातो. मी आपल्याला एक वाक्य सांगतो. मनाच्या प्रसन्नतेचा विचार करत असताना विवेकाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे, प्रसंगी भावाची गरज आहे. भाव या शब्दात ज्या क्षणी भाव निर्माण मनामध्ये निर्माण होतो तो क्षण परमात्म्याच्या साक्षात्काराचा आहे. ज्या क्षणी, मी आपल्याला उदाहरण सोपं देतो. चुलीवर तापलेला तवा आहे. तापलेल्या तव्यावर तुम्ही बोट ठेवलं आणि तासाभरानंतर पोळलं, शक्य आहे का? तुम्ही तापलेल्या तव्यावर ज्या क्षणी बोट ठेवता त्या क्षणी चटका बसतो. तसं ज्या क्षणी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणी परमतत्वाचा साक्षात्कार होतो. भावाची ताकद आहे. त्या भक्तिशास्त्रामध्ये भावोदय, भावसंधी, भावशाबल्य आणि भावशांती असे 4 पद्धतीचा विचार भावाचा केला आहे. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर भावोदय, एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या घटना जेव्हा आपल्या कानावर, मनामध्ये बघा तुम्ही, मनामध्ये भावोदय कधी होतो, मनामध्ये भावसंधी कधी येतं, मनामध्ये भावशाबल्य कधी येतं, मनामध्ये भावशांती कधी येते. फार वेगवेगळी भूमिका मांडली भक्तिशास्त्राने. पत्नी बाळंतपणा करता गेल्यानंतर तिकडून फोन आला की तुम्हाला मुलगा झालाय, आनंद, भाव निर्माण झाला मनामध्ये. मुलगा झाला, आनंद झाला. तेवढ्यामध्ये थोड्या वेळात दुसरा फोन येतो, तुम्हाला मुलगा झालाय परंतु तुमच्या पत्नीची तब्येत मात्र क्रिटिकल आहे, सांगता येत नाही. मनामध्ये भावसंधी झाली. एकीकडे मुलगा झाल्याचा आनंद आहे, एकीकडे पत्नीची तब्येत व्यवस्थित नाही आहे, क्रिटिकल आहे, याचं दुःख आहे. म्हणजे एक सुखाची भावना आहे आणि दुसरी दुःखाची भावना आहे. अशा 2 भावना एकाच वेळेला मनात निर्माण होतात, ती भावसंधी आहे. जेव्हा कानावर पडलं आपल्या मुलगा झाला, ती अंतःकरणात प्रेम निर्माण झालं, भावोदय एक.
पण त्याच वेळेला दुसऱ्या वेळेला आम्हाला दोन वेगवेगळ्या घटना कानावर पडल्या. एक मुलगा झाल्याची घटना आहे, पण दुसऱ्या वेळेला पत्नीची तब्येत आता क्रिटिकल आहे म्हटलं की या मुलगा झाल्याचा आनंद मानावा का पत्नीची तब्येत क्रिटिकल आहे याचं दुःख मानावं, अशा दोन वेगवेगळ्या भावना मनामध्ये निर्माण झाल्या. भावसंधी. तेवढ्यामध्ये थोड्या वेळानंतर तिसरा फोन येतो, अहो तुम्हाला मुलगा झाला, पत्नीची तब्येत क्रिटिकल आहे, पण आत्ताच तुमच्या सासऱ्यांनी असं जाहीर केलेलं आहे की त्याची जी सगळीच्या सगळी इस्टेट तुमच्या मुलाच्या नावावर येणार आहे. असे येतात फोन. म्हणजे तुम्हाला वाटेल येतो काय की फोन, नाही मी उदाहरण द्यायला लागलो आहे. तुम्हाला आला तर भाग्यवान आहात तुम्ही. पण एकदा एकाच वेळेला घडतं ना असं, थोड्या वेळाने असा फोन येतो. मग भावशा बनली. म्हणजे अनेक घटना मनामध्ये येऊ लागल्या. एकीकडे ही घटना, दुसरीकडे ती घटना, चौथीकडे ती घटना. पहिल्यांदा मुलगा झाल्याची बातमी, मनामध्ये भावोदय झाला. दुसऱ्या वेळेला पत्नी क्रिटिकल आहे अशी बातमी, भावसंधी आली. तिसऱ्या वेळेला मुलाच्या नावावर सगळी इस्टेट आपल्या सासऱ्यांनी केलेली आहे किंवा मामानी केली अशी बातमी आली, भावशाबल्य आलं. आणि मग थोड्या वेळाने पुन्हा एक बातमी येते की आता तुमच्या पत्नीची तब्येत चांगली आहे, तुम्ही काळजी करायचं काम नाही, भावशांती. मन कसं होतं बघा या भावाच्या संबंधाने. एकाच वेळेला हे घडत राहतं मनामध्ये. म्हणून मी म्हटलं की ज्या क्षणामध्ये भाव आहे त्या क्षणामध्ये परमतत्वाचा साक्षात्कार. एका महात्म्याच्या मुखातून एक उदाहरण ऐकलं. गीताप्रेसच्या अंक काही वाचण्याची सवय आहे मला, त्याच्यामध्ये एक उदाहरण फार गोड आलं. काय झालं म्हणे, एक मनुष्य रामचंद्र प्रभूंची पूजा करायला लागला, रामाची पूजा करायला लागला. देवघरात राम ठेवले आणि मग ती पूजा सुरू झाली. ऐका, पूजा करताना सुद्धा काय पूजेचं भावना आहे. ते पूजा सुरू झाली. रोज सकाळी स्नान घालणं आहे, कपडे नेसवणं आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं सुरू झालं. एक दिवस दोन दिवस नाही, वर्षानुवर्ष गेली हो. पण याला राम काही भेटले नाहीत. अहो भेटायचं काय, स्वप्नात आले नाही त्याच्या. ह्याने एके दिवशी विचार केला की राम भेटलेही नाहीत, राम स्वप्नातही आपल्या येईनात. जर रामचंद्र प्रभूंनी असा विचार केला असेल, एक पत्नी एक वचनी एक बाणी तसा एक भक्त, आपला नंबर कधी लागायचा म्हटले. काय करावं, राम भेटत नाहीत. एके दिवशी त्यांनी विचार केला, एक काम करू, देवच बदलू. लोक कसं महाराज बदलतात ना, तशातला प्रकार हा. तो म्हटला देवच बदलू. आता कोणता देव घ्यायचा. बाजारात गेला, मूर्त्यांच्या दुकानात गेला. अनेक मूर्त्या होत्या तिथं. गेल्याबरोबर त्याला कृष्णाची मूर्ती दिसली. ते म्हटले हे बरं आहे, कृष्णाची मूर्ती छान. का, भागवतामध्ये महाराजांच्या मुखातून आपण ऐकलंय, एक एक गोपी एक एक कृष्ण, अनेकांना यांनी भेट दिलेली आहे. ते म्हटले हे कृष्ण बरं आहे. आणि दुसरी गोष्ट, भागवत कथेतून काल्याच्या कीर्तनातून आम्ही ऐकलंय की कृष्णाने गोकुळामध्ये फार चोऱ्या केल्या. आपलं याचं जुळतं मुळतं, कारण आपणही एकही सप्ताह रिकामा सोडलेला नाही. हे बरं आहे. ते म्हटलं बरं आहे. त्याने ती कृष्णाची मूर्ती घेतली. ऐका, भाव सांगायचा आहे मला. घरी आला, देवघरात असलेली रामाची मूर्ती खाली ठेवली आणि वर कृष्णाची मूर्ती ठेवली. आता पूजा सुरू झाली. स्नान घालणं, वस्त्र नेसवणं. पूजेमध्ये सुगंधी द्रव्य लावण्याचा नियम, म्हणजे अत्तर म्हणतो आपण त्याला. पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या पादुकाला, तुकोबारांच्या पादुकाला किती असतं सुगंधी द्रव्य, अत्तर असतं. सुगंध येतो. त्यांनी ते अत्तर घेतलं आणि त्या कृष्णमूर्तीला लावायला लागला. सगळीकडे सुगंध येऊ लागला. त्यांनी विचार केला, या अत्तराचा वास घेण्याचा अधिकार कोणाला. एक मला, कारण मी भक्त आहे, पूजा करतोय. आणि दुसरा कोणाला, कृष्णाला, कारण तो देव आहे. एक त्यानं वास घेतला पाहिजे आणि एक मी वास घेतला पाहिजे. या रामाचं काय काम आहे म्हटला. ते राममूर्ती खाली होती ना, 2 कापसाचे बोळे घेतले आणि राममूर्तीच्या नाकात घातले, वास घेऊ नये म्हणून. असे नाकात घातल्याबरोबर राम प्रगट झाले. हे एकदम घाबरला. तो म्हटला, अहो प्रभू, मी एवढी वर्ष पूजा केली, माझ्या स्वप्नात आला नाही, आज मी तुमचा तिरस्कार करतोय, तर माझ्या समोर तुम्ही उपस्थित झाला, असं कसं काय. प्रभू रामचंद्रांनी फार गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, एवढे वर्ष तू माझी पूजा करत होता, पण राम मूर्ती म्हणून पूजा करत होता. आज तुझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला की राम देव आहे. ज्या क्षणी तुझ्या मनामध्ये भाव, त्या क्षणी माझा साक्षात्कार म्हटले. मला भाव हा शब्द, मनामध्ये निर्माण होणारा भाव, म्हणजे हा शब्द, भाव हा शब्द भक्तिशास्त्राच्या अंगाने ऐका. समाजशास्त्रातली व्याख्या सांगायची झाली तर धावती सांगतो, विस्तार करण्यात वेळ घेत नाही. पण फार गोड व्याख्या सांगितली आहे. आम्ही कॉलेजमध्ये समाजशास्त्र अभ्यासलं, त्याच्यामध्ये अशी व्याख्या आलेली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह, त्याला म्हणायचं भाव. विकल्प रहित असलेला प्रवाह. आणि तुकोबारांचे शब्द आहेत त्याला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
याला भाव म्हणा. कसलाही विकल्प मनामध्ये नाही, कसल्याही पद्धतीचा मत्सर नाही. ते मन प्रसन्नतेच्या मार्गावर जात आहे. कसलाही विकल्प नाही. एक नैसर्गिक उदाहरण असं दिलं जातं, एखादं गुलाबाचं झाड आहे, त्याच्याजवळ एखादा मनुष्य बसला आहे आणि दुसरा मनुष्य रस्त्याने चालला. जाता जाता ते गुलाबाचं फूल तोडलं, वास घेतला, त्याला तो वास पटला नाही, खाली टाकलं, पायाखाली तुडवलं, निघून गेला. विनाकारण ते फूल तोडलं. काही काही माणसाला हात गप बसत नाहीत माणसाचे, ते विनाकारण फूल तोडलं. तर कधी गंमत असते. मी अनेक वेळा, आता भरत महाराज माझ्या समोर आहेत, त्यांना विचारा, मृदंग वाजवताना ते धुमाच्या बाजूला कणिक लावलेली असते आणि ती कणिक उडत राहते. ती घोडीच्या जवळ बसलेला जो माणूस असतो ना, तो काय करतो, उडलेली कणिक गोळा करत राहतो. खरं तर पत्रिकेत त्याला ते काम दिलेलं नाही आहे, त्याच्या नावावर काय असं टाकलेलं नाही आहे की उडलेली कणिक गोळा कर, नाही आहे. पण ते काय करतं, कणिक गोळा करतं. बरं, कणिक गोळा करून गप्प बसत नाही, ते आमच्याकडे बघून मांजर बनव, कुत्रं बनव, ते आमच्याकडे बघून. गंमत आहे त्या माणसाची महाराज, हात गप्प बसत नाहीत. त्याने ते फूल तोडलं, वास घेतला, पटला नाही, खाली टाकलं, तोडून निघून गेला. त्या गुलाबाच्या झाडाजवळ बसलेल्या माणसाने त्या फुलाकडे पाहिलं आणि त्या फुलाला विचारलं, का रे, तुला त्या माणसाने तोडलं, खाली टाकलं, तुडून गेला, तू त्याला शाप दिला असशील, कारण तुला पायाखाली तोडवलं ना, तू शाप दिला असशील. ऐका, त्या गुलाबाच्या फुलांनी सांगितलं नाही. ते म्हटले, कसं काय? त्या गुलाबाच्या फुलांनी सांगितलं, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे. ते गुलाबाचं फुल सांगतं, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे की मी झाडावर आहे का कोणाच्या डोक्यावर आहे का कोणाच्या पायाखाली आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही, कारण माझ्या हृदयामध्ये केवळ सुगंध आणि सुगंधच भरलेला आहे. पण माणसा, तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्यात द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. म्हटले, द्वेषाला जागा देतोय महाराज आम्ही, मत्सराला जागा देतोय, आणि म्हणून मन अप्रसन्नतेकडे जातं. त्याला जागा सापडली की ते प्रवास करतं, त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे अंतःकरणातला शुद्ध भाव हा प्रसन्नतेला कारण ठरेल. विवेक, वैराग्य, भाव, आणि शेवटचा मुद्दा सांगितला आहे शास्त्रांनी, निजबोध. निजबोध या शब्दाचा अर्थ, निज म्हणजे स्व, बोध, बोध या शब्दाचा अर्थ ज्ञान. स्वबोध, स्वज्ञान, स्वरूपज्ञान. वृत्तीज्ञान वेगळं, स्वरूपज्ञान वेगळं. पुन्हा वेदांताची चर्चा आहे भरपूर. जे बदलणारं ज्ञान असतं त्याला वृत्तीज्ञान म्हणा, जे ज्ञान बदलतच नाही त्याला स्वरूपज्ञान म्हणा. गुरुवरी भाऊ आम्हाला पाठामध्ये असं सांगायचे, सप्रकारक ज्ञान वेगळं, सविषयक ज्ञान वेगळं, सवृत्तिक ज्ञान वेगळं, आश्रय ज्ञान वेगळं, आणि स्वरूपभूत ज्ञान वेगळं. आता त्याची पुष्कळ चर्चा आहे. स्वरूपभूत ज्ञान याचा अर्थ स्वची ओळख, निजबोध. हा निजबोध आम्हाला मनाच्या प्रसन्नतेला कारण ठरतो. प्रसन्नता ही बोधावर अवलंबून आहे, स्वरूपभूत ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून मी हे टप्प्याने सांगितलं, विवेक, वैराग्य, भाव आणि निजबोध. हा निजबोध शेवट. मग आता मनामध्ये अप्रसन्नतेला कारण असलेला प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह. आता ते कालचं गणित जरा डोळ्यासमोर घ्या. आता पुन्हा काल मी ते रूपक केलं होतं. मनुराजा एक देह पोरी असे नांदतो त्याशी दोघे नारी, हे म्हणत असताना पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी गा, हा कानोबरायांचा अभंग सांगत असताना दोघे नारी म्हणत असताना एक नारी सांगितली प्रवृत्तीची, दुसरी नारी सांगितली निवृत्तीची. त्या प्रवृत्तीपासून असलेले मोह, लोभ, काम, क्रोध याचा विचार केला, आणि निवृत्तीपासून असलेला विवेक, वैराग्य, भाव आणि निजबोधाचा विचार केला. इथं प्रवृत्तीपासून असलेला मोह जेव्हा मनावर बसतो, या राज्यावर राज्य करायला लागतो, तेव्हा मन दोलायमान होतं, मन चंचल होतं, मन अस्वस्थ होतं, मन उदासीन होतं, मन दुःखी होतं, मनामध्ये शोक निर्माण होतो. याचं कारण त्या ठिकाणी प्रवृत्तीपासून असलेला मोह हा या सगळ्याला कारण आहे. मग हा मोहाला घालून इथं निजबोधाची स्थापना केली. इथं निजबोधाची स्थापना केली की निवृत्तीपासून असलेला जो निजबोध आहे, त्या निजबोधाची स्थापना केली की जी येते ती प्रसन्नता असते. तुकाराम महाराज सांगतात, मन करारे प्रसन्न, म्हणजे काय, मोहाला घालवा आणि निजबोधाची स्थापना करून घ्या. निजबोधाची स्थापना करून घ्या. आता प्रश्न येतो, या निजबोधाची स्थापना करायची कशी? आता त्याच्यात उत्तर पुढं फार गोड केलं आहे. मोहाचं आणि निजबोधाचं लागलेलं युद्ध, यालाच तुकाराम महाराजांनी अंतर्बाह्य जग आणि मन म्हटलं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, किंवा जे काही मन, जग, जे काही वापरलेले शब्द असतील, बाह्य जगाचं आणि अंतर्मनाचं नित्य युद्ध चाललेलं आहे. जगाची स्थिती वेगळी आहे, जग वेगळ्या पद्धतीने ओढायला लागलं आहे, आणि मन वेगळ्या पद्धतीने ओढायला लागलं आहे.
मनाची असलेली आतली स्थिती, बाहेरची स्थिती, आणि मग हे जे युद्ध चाललेलं आहे याच्यामध्ये निजबोधाची स्थापना करायची असेल तर काय करावं लागेल, त्याच्याकरता दोन तीन मार्गांचा विचार केला. एक विचार करत असताना एक मार्गाचा विचार केलेला आहे की आपल्याला निजबोधाची स्थापना करण्याकरिता स्वीकारावा लागणारा आहे तो नामस्मरण नावाचा मार्ग. आणि निजबोधाची स्थापना करण्याकरता आणखीन एक मार्ग सांगितला, तो दुसरा म्हणजे सत्संगाचा मार्ग. या दोन मार्गांचा विचार केला. हरिभजन करा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा, पाठीमागे लागला असे काळ, दात खातो कर करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तत्परता असावी याच्याकरता. तत्परहा हे जे सांगितलं गीतेमध्ये आम्हाला, त्याच्यात एक नामस्मरणाचा मार्ग सांगितला आणि एक सत्संगाचा मार्ग सांगितला. मनाची प्रसन्नता येण्याकरिता म्हणजेच निजबोधाची स्थापना होण्याकरिता कशाची गरज आहे? एका नामस्मरणाची आणि दुसरी सत्संगाची. नामस्मरणाची कबीर महाराजांचे 2 दोहे सांगून मला पुढे जायचं आहे. एका दोह्यामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है, ज्ञान की हद हरि नाम है, यह सिद्धांत उरान, असा दोहा सांगितला आहे. पढ़ने की हद समझना है, पढ़णे म्हणजे वाचणं. या वाचनाची मर्यादा किंवा या वाचण्याची जी काही उच्च कोटी आहे, पराकोटी आहे, जिथं थांबतं वाचन, कुठं थांबतं तर समजणं. एखाद्या शाळेत गुरुजींनी विद्यार्थ्यांनी विचारलं, हो गुरुजी तुम्ही वाचा म्हणता पण कुठपर्यंत वाचू? गुरुजी म्हणतात जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच, समजत नाही तोपर्यंत वाच. आम्हाला एखादा पाठ नाही कळाला आम्ही भाऊंना विचारायचो, अहो हे समजे ना, किती वाचायचं? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच. याचा अर्थ पढ़ने की हद समजणं आहे. बरं, आता हे समजून घेणं कुठं थांबतं? समजणे की हद ज्ञान आहे. एकदा ज्ञान झालं की समजून घेण्याची प्रक्रिया थांबते. हे समजलं नाही सांगा, हे समजलं नाही सांगा, हे समजलं नाही सांगा, हे समजलं नाही सांगा, कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा ज्ञान झालं की समजून घेण्याची प्रक्रिया थांबली. म्हटलं हे ज्ञानाची हद कुठं आहे? ज्ञान की हद हरिनाम आहे. हे ज्ञान कुठं जाऊन थांबतं? ज्ञानाचं थांबणं कुठं आहे? जेव्हा मुखामध्ये हरिनाम येतं तेव्हा ज्ञानाचं थांबणं आहे. याला ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा म्हटलंय आपल्या भक्तिशास्त्रामध्ये. यह सिद्धांत उरान. एक कुणीतरी विचारलं, तुम्ही नाम नावाच्या मार्गाचा विचार एवढा सांगता, मनाच्या प्रसन्नतेकरिता नाम हे सांगता, कारण अनेक प्रमाण आहेत, मला वेगळी वेळ घ्यायची नाही आहे. जळतील पापे जन्मांतरीची अमुक तमुक सगळी प्रमाणं आम्हाला पाठ आहेत. ज्ञानोबारायांचा हरिपाठ तर आम्ही रोज म्हणतोय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, प्रक्रियेसहित आपल्याला जाणवता येते. मग अन्य साधनं करायची नाही आहेत का? ऐका, मी एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करून त्याचा विस्तार करून थांबणार आहे. मनाच्या प्रसन्नतेकरिता निजबोधाची गरज आहे. ते निजबोध येण्याकरिता नामस्मरण आणि सत्संग तुम्ही सांगता, नामस्मरण सांगता. मग अन्य साधनं चालत नाही आहेत का? कर्म नावाचं साधन, ज्ञान नावाचं साधन, योग नावाचं साधन, तप नावाचं साधन, ही साधनं सांगितली ना. उलट नाना साधनाच्या निळोबाऱ्यांनी मात्र त्याला खटपटा म्हणून टाकलंय. अनेक साधनाच्या बाबतीत बोलताना निळोबारे खटपटा म्हणतात. चालत नाहीत का? चालतात ना. बाकीच्या साधनाला किंमत नाही आहे का? आहे ना. पण ती किंमत कधी आहे आणि कधी नाही. मी आपल्याला असं सांगतो, अन्य साधनं महत्त्वाची आहेतही आणि अन्य साधनं महत्त्वाची नाहीतही. कधी साधनं महत्त्वाची आहेत आणि कधी ती साधनं महत्त्वाची नाहीत, मी याच्याकरता एकच दोहा सांगतो म्हणजे लक्षात येईल. राम नाम को अंक है, सब साधन है सुन, अंक गए कछु हात नहीं, अंक रहे 10 गुण. असा एक दोहा आहे. राम नाम को अंक है, सब साधन है सुन. नाम नावाचं साधन, पुढं कर्म, पुढं ज्ञान, पुढं योग, पुढं जप, पुढं तप, ही सगळी साधनं एका रांगेमध्ये आहेत. हे बोलताना कबीरजी असं सांगतात, राम नाम को अंक है. हे जे नाम नावाचं साधन आहे ना, त्याच्या खाली अंक 1 लिहिला. सब साधन हे सुन, बाकीच्या साधनाच्या खाली 0 लिहिलंय. कर्म 0, ज्ञान 0, योग 0, तप 0. आता कबीरजी असं सांगतात, राम नाम को अंक है, सब साधन हे सुन, अंक गए. आता ह्या नामाच्या खाली काय? एक अंक आहे. अंक म्हणा किंवा एक संख्या म्हणा,
किंवा एक आकडा म्हणा, आकडा नको परत लोक म्हणतील बोधले महाराजांनी जाता जाता आम्हाला मार्गदर्शन केलं, काहीतरी गोंधळ होत बसायचे माझ्या नावाने परळीत. हे राम नाम को अंक है, नाम संख्या म्हणा, बरं पडतंय ते. नाम एक नावाची संख्या आहे. सब साधन हे सुन, बाकीच्या साधनाच्या खाली काय केलंय? शून्य. आता मी तुम्हाला विचारतो, अंक गये कचुहात नाही, हा एक पुसून टाकला, खाली काय राहिलं? शून्य. तसे हे नाम बाजूला काढलं, सगळ्या साधनांना कबीरजी म्हणतात शून्य. हे जर नाम नावाचं साधन बाजूला काढलं, एक पुसून टाकला, खाली राहिलं शून्य. शून्याला काय किंमत आहे? मी म्हटलं 5 शून्य तुम्हाला देतो, कोण घेईल? 10 शून्य दिले काय, 5 शून्य दिले काय? शून्य शून्य. शून्याला काय किंमत आहे? अंक गये कचुहात नाही. आता पुढचं बोलतो, अंक रहे 10 गुण. अंक राहिला तर मात्र शून्याला किंमत आहे. एकावर 1 शून्य दिला, किती? 10. किंमत आली शून्याला. एकावर 2 शून्य दिले, 100. एकावर 3 शून्य दिले, 1000. एकावर 4 शून्य दिले, 10,000. बस झालं. याच्या पुढचं गणित तुम्हाला माहिती, ती गणित मला नाही माहीत. त्याच्या पुढचं आम्हाला कोण द्यायला लागले त्याच्या पुढं? आम्हाला फक्त म्हणतात वा महाराज फार छान प्रवचन, आम्हाला एवढंच आहे, बाकी काही नाही आमच्याकडे. त्याच्या पुढचं गणितच माहीत नाही मला. पण हे शून्याला किंमत यायला लागली महाराज. ही सगळी शून्याला किंमत येऊ लागली कशामुळे? एकामुळे, एक अंकामुळे. तसं सगळ्या साधनांना किंमत येते कशामुळे? नामामुळे. त्यामुळे मनाच्या प्रसन्नतेकरता लागणारा निजबोध यायचा असेल तर त्याच्याकरता नाम हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. मनाच्या प्रसन्नतेकरिता नामस्मरण महत्त्वाचं आहे. एक विचार. आणि दुसरा विचार सांगितला आहे सत्संग. सत्संग नाथभागवतातली ओवी जवळजवळ सगळ्यांच्या पाठातली आहे. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान. ही बोलत असताना नाथरायांचे शब्द पहा. सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. भागवत आम्हाला सांगतं सत्संगम सततम करू. सत्संग हा शब्द खूप महत्त्वाचा सांगितला. तुकोबारायांनी त्याला नाव म्हटलंय उपमा देताना. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. गुरुरी भाऊ एक प्रक्रिया सांगायची महाराज दादा. ते असं सांगायचे की लौकिक नाव वेगळी आणि ही संत संगती रूपी नाव वेगळी. लौकिक नाव चंद्रभागेमध्ये किंवा आपल्या गावाकडे नदीला नाव असते, ती लाकडी नाव असते. त्या नावेमध्ये आणि या संतांची संगती रूपी नावेमध्ये फार फरक आहे. म्हणजे मी परळीकरांना पुन्हा भाग्यवान समजेल का? आपल्याला रोज उठल्यानंतर संत जगमित्रा नागा महाराजांचं दर्शन आहे. आपण भाग्यवान आहोत. मला वाटतं की अशी काही मोजकी स्थानं आहेत की जिथं एकत्रित देवाचं आणि संतांचं दर्शन होतं. इथं भगवान वैद्यनाथाचंही दर्शन होतं आहे आणि संत जगमित्र नागांचंही दर्शन होतं आहे. देव आणि संतांचं एकत्रित दर्शन होणाऱ्या ज्या मोजक्या भूमी आहेत, मग त्याच्यामध्ये पंढरपूर असेल जिथं नामदेवाचं आणि पांडुरंगाचं दर्शन होतं, तसं एक परळी असेल की जिथं वैद्यनाथाचं आणि जगमित्रांचं दर्शन होतं. आपण भाग्यवान आहोत सगळे. आमचे गुरुजी बोलताना असं म्हणायचे की लौकिक नाव त्या नावेमध्ये आणि या संत संगती रूपी नावेमध्ये फरक आहे. काय फरक आहे? एकनाथी भागवतातली ओवी सांगतो. परिये नावेची नवलगती, वरी चढले ते बुडती, तळी राहिले ते तरती, सत्य जाण उद्धवा. भगवान अर्जुनाला सांगतात या नावेचं एक नवल आहे. लौकिक नावेपेक्षा संत संग नावेचं एक नवल आहे. काय नवल आहे? लौकिक नावेमध्ये आणि या नावेमध्ये असलेला फरक आहे का? मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो. लौकिक नावेमध्ये म्हणजे जी लाकडी नाव आहे त्या नावेत वर बसल्यानंतर बुडायची भीती आहे का नावेतून खाली पडल्यावर बुडायची भीती आहे? खाली पडल्यावर बुडायची भीती आहे. वर बसल्यावर काय बुडायची भीती आहे? याचा अर्थ लौकिकातली जी लाकडी नाव आहे त्या नावेत वरती बसल्यानंतर बुडायची भीती नाही, पण खाली पडल्यावर मात्र बुडायची भीती आहे. पण ही जी संत संगती नाव आहे, संतांची संगती नाव आहे, या नावेमध्ये मात्र उलट आहे. परिये नावेची नवलगती, वरी चढले ते बुडती, तळी राहिले ते तरती. मला हे अर्थ कळे ना. मी आमच्या गुरुजींना विचारलं भाऊंना, हे वरी चढले ते बुडती म्हणजे काय आणि तळी राहिले ते तरती म्हणजे काय? त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. संतांच्या संगती नावाच्या नावेमध्ये जे वरी चढले याचा अर्थ संत संघामध्ये राहून ज्यांनी अहंकार धारण केला ते बुडले आणि त्यांच्या पायाजवळ जे राहिले ते तरले. परिये नावेची नवलगती, वरी चढले ते बुडती. हा सत्संग माणसाच्या जीवनाला खूप महत्त्वाचा आहे. मनाला प्रसन्नतेला कारण जर काय असेल तर तो सत्संग आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये
तो सत्संग. आता सत्संग या शब्दाचा अर्थ संतांचा संघ, म्हणजेच आत्ताच्या काळामध्ये संत वाङ्मयाचा संघ हा सुद्धा सत्संगच आहे. संत वाङ्मयाचा संघ. आपण ज्ञानेश्वरीचा केलेला संघ हा मनाच्या प्रसन्नतेकरता महत्त्वाचाच आहे. आपण तुकोबारांच्या गाथ्याचा केलेला संघ हा मनाच्या प्रसन्नतेकरता महत्त्वाचाच आहे. भागवताचा केलेला संघ, रामायणाचा केलेला संघ हा मनाच्या प्रसन्नतेकरिता आवश्यकच आहे. आणि म्हणून मनाची प्रसन्नता हे सांगत असताना महाराज सांगतात की या मनाच्या ठिकाणी मोह जावा, निजबोधाची स्थापना व्हावी, हरिनाम आणि सत्संगाताच्या माध्यमातून व्हावी. मग काय होईल? आता ऐका, मग काय होईल तर त्याचं उत्तर देताना मात्र एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड उत्तर दिलंय. महाराज सांगतात, ते तर मनाचे मनपण सरे, जीवाचे जीवपण विरे, बंद मोक्षाची धाव पुरे, समूळ ओसरे भवभय. तिथं काय होईल? ते तर मनाचे मनपण सरे, मनाच्या ठिकाणचा मनपणा निघून जाईल. मन न मन या स्थितीमध्ये जाईल, ज्याला योगशास्त्रामध्ये उन्मनी अवस्था म्हटलं जातं, तिथं जाईल. जोपर्यंत मन मन म्हणून आहे तोपर्यंत अप्रसन्नता राहणारच आहे. पण मन न मन या स्थितीमध्ये जातं तेव्हा मात्र जी स्थिती येते ती प्रसन्नतेची असते. मन न मन, मनाचा मनपणा जिरे सरे संपून जाईल, मनाचा मनपणा संपणं. एखादा विद्यार्थी गावातून निघावा आणि तिथून निघाल्यानंतर एखाद्या आश्रमामध्ये जावा. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा तुला ज्ञान प्राप्त करायचं आहे, पण येत सेवा हा दारवंठा, अगोदर सेवा कर. म्हटले काय करू? तर ते आचार्याच्या हाताखाली भांडी घासायचं काम तो करायचं. जेवण झालं की या मुलांची मग भांडी घासायची. तो भांडी घासायला लागला. कधी वेळ मिळेल तसा पाठ ऐकायला लागला. कधी मिळायचा वेळ, कधी मिळायचा नाही. बरेच दिवस गेले. गुरुजींनी विचार केला की आपण आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी कोण आहे हे नेमला पाहिजे. नंतर भांडणं नको म्हटले, मग उत्तराधिकारी नेमावा. कोणाला नेमायचं? त्या गुरुजींनी विचार केला आपण परीक्षा घ्यायची. सगळ्या विद्यार्थ्यांना जमा केलं आणि सांगितलं, हे पहा, मी 12 वर्ष जे शिकविलं ते तुम्ही एका वाक्यामध्ये फळ्यावर लिहून दाखवायचं. जो चांगलं लिहील त्याला मी उत्तराधिकारी म्हणून घोषित करेल. सगळे विद्यार्थी म्हणायला लागले, आम्ही नाही, कोणाला तरी सांगा, कोणाला तरी सांगा. जो समोर विद्यार्थी असायचा सगळ्यात, त्याला म्हटले, सगळे विद्यार्थी तूच बोल बाबा. का? 12 वर्षाचं सार रूपाने लिहायचं आहे. 12 वर्ष ऐकलेलं ते एका वाक्यात सांगणं फार कठीण आहे. तुम्हाला एक सांगू का? एखाद्याचा विस्तार करणं सोपं असतं, पण संकोच करणं अवघड असतं. एका ओवीवर 3 दिवस बोलणं सोपं असतं, पण 3 दिवस बोललेलं एका वाक्यात सांगायचं अवघड असतं. जर कोणी विचारलं कुठं गेला 3 दिवस बोधले महाराजांच्या प्रवचनाला, ते कसं काय झालं, कसं काय सांगितलं? हां, ते चांगलं सांगितलं, देवाचं सांगितलं, झालं. याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला जाताच येत नाही. 3 दिवसाचं एका वाक्यात काय सांगणार आपण महाराज? कसं काय सांगणार? संकोच करणं कठीण असतं, विस्तार करणं सोपं आहे. मला 3 दिवस बोलणं 2-2 तास तुमच्या पुढे सोपं आहे, पण तुम्ही 3 दिवसाचं 2-2 तासाचं 6 तासाचं एका वाक्यात सांगा म्हटलं अवघड आहे, कठीण आहे. नाही म्हटले. कोण सांगायचं, कोणी द्यायचं? पुढं बसलेला विद्यार्थी होता. म्हटले त्यालाच सांगा, त्याला सांगा. तो विद्यार्थी ठीक आहे, त्याच्या हातात खडू दिला. तो जवळ आला, फळ्यावर त्याने वाक्य लिहिलं. 12 वर्षाचं सार काय लिहिलं नीट ऐका. तो म्हटला, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती पुसून टाकली पाहिजे. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती पुसून टाकली पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, बस खरं सार हेच आहे. छान. तरी गुरुजींनी विचारलं, आणखीन कोणाला लिहायचं आहे का? ते विद्यार्थी म्हटले, नाही गुरुजी, आता नाही, याच्या पुढं तर लिहू शकत नाही, सार हेच आहे. तरी गुरुजींनी विचारलं, बघा कोण आहे का? नाही नाही, कोणी नाही. तेवढा जो भांडी घासणारा होता ना, शेवटी त्यांनी हात वर केला. ते सगळे पोरं हसायला लागले. जेवायला वेळ आहे म्हटले, थांब जरा. ते गुरुजी म्हटले, नाही, तो हात वर करतो याचा अर्थ त्याला काहीतरी लिहायचं असेल. ते विद्यार्थी म्हणायला लागले, गुरुजी कशाला वेळ घालवता म्हटले, काय लिहिणार आहे आणि तो काय इतकं चांगलं लिहिणार आहे का म्हटले. नाही नाही, राहू द्या. नाही नाही म्हटले, त्याला, तो विद्यार्थी आहे, त्यालाही अधिकार आहे, लिहू द्या. त्याला बोलवलं पुढं, त्याच्या हातात खडू दिला. आता त्यांनी काय लिहिलं नीट ऐका. पहिल्या विद्यार्थ्यांनी काय लिहिलं होतं? मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती पुसून टाकली पाहिजे. त्या जो भांडी घासणारा विद्यार्थी होता तो पुढं आला आणि त्यांनी त्या वाक्याच्या खाली त्याचं स्वतःचं जे काही 12 वर्षाचं शिक्षण होतं ते लिहिताना असं लिहिलं, जिथं मन हे मन म्हणूनच उरलं नसेल तर कुठली धूळ, कुठला आरसा आणि काय पुसून टाकायचं. माझा मुद्दा इथं आहे. आता जिथं मन मन म्हणून शिल्लक न राहणं
ही स्थिती न मनची स्थिती आहे आणि ही स्थिती खऱ्या अर्थाने एका विशिष्ट जी आत्मानुभूती आणि जी प्रसन्नतेचा विचार सांगितला जातो अद्वैत वेदांताच्या दृष्टीने, त्याचा विचार हा आहे. त्यामुळे ज्यावेळेस मनाच्या ठिकाणचा मोह घालवायचा आहे आणि निजबोधाची स्थापना करायची आहे, त्याच्याकरता लागणारं नामस्मरण आणि सत्संग या दोनच्या माध्यमातून काय होईल तर मनाचा मनपणा सरे. जिथं नाथराईंची भाषा सांगतात, जेथं मनाचा मनपणा सरे म्हणजे तिथला मनपणा संपून जाईल आणि मनपणा संपून जाईल याचा अर्थ ते निर्विकार होईल, निर्विकल्प होईल आणि त्या स्थितीमध्ये येणारी जी अनुभूती आहे ती प्रसन्नतेची अनुभूती आहे. मग त्या प्रसन्नतेच्या अनुभूतीमध्ये येणारं जे जीवन आहे ते खरं स्थितप्रज्ञाचं जीवन आहे, ते संतत्वाचं जीवन आहे, तेच एका मुक्त महात्म्याचं जीवन आहे आणि त्या पद्धतीचा प्रवास आपल्या जीवनातला व्हावा. काही छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आपल्याला आलं पाहिजे, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढं जाता आलं पाहिजे आणि मग आपण खऱ्या अर्थाने पुढच्या प्रवासाला जात राहू. आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, खरं तर समाजातलं स हे अक्षर खूप महत्त्वाचं आहे. समाज हे जे स आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. मी थोडं धाडस करून बोलतो, पण समाजातलं स हे अक्षर जर निघून गेलं तर खाली काय राहतं आहे हे लक्षात येतं आहे. त्यामुळे स खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं तो स संस्काराचा आहे, तो स सहनशीलतेचा आहे, तो स सात्विकतेचा आहे आणि तो स समन्वयाचा आहे आणि तो स टिकण्याकरिता अशा चिंतनाची, प्रवचनांची गरज असते. तो स टिकावा याच्याकरिता, तो स टिकवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून व्हावा अशी भावना व्यक्त करतो. खरं तर 3 दिवस मन करारे प्रसन्न या विषयाच्या वर चिंतन करण्याच्या दृष्टीने मला इथं भंडारे परिवारांनी आमंत्रित केलं. मी आपल्याला एवढंच म्हणेल, मी मोठा नाही, पण मी ज्या परंपरेत जन्माला आलो ती परंपरा मोठी आहे. दादांना त्याची अनुभूती चांगली आहे. पूज्य श्री विठ्ठल महाराज समोर आहेत, यांनाही माहीत आहेत. इथं सगळे भरत महाराज आहेत, आमचे रमाकांत गुरुजी आहेत, ही सगळी बाबूराव आहेत, ही आमचे डॉक्टर भांगडी समोर माझ्या येऊन बसलेली आहेत. ही सगळी मंडळी माझ्या परंपरेला जवळून ती ओळखून आहेत. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. मुळं आडनाव आमचं जगताप, पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. मला कळत नाही आहे, एरवी परळी भागामध्ये कीर्तनाला एखाद्या येऊन जातो, पण 3 दिवस आज मला परळीमध्ये राहायला मिळालं. माझ्या लक्षात आलं हे कुठंतरी ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध दादा असे आहेत. आमच्याकडे आषाढीला काला जो होतो आणि कार्तिकीचा जो धामणगावचा काला होतो, आषाढी कार्तिकीचा, तो काला जगमित्रा महाराजांचा महाप्रसादाचा अभंग म्हटल्याशिवाय काला संपत नाही. आमचा काला होत नाही. आम्ही जेव्हा मंदिरातून वाड्यात जातो आणि मुख्य वाड्यामध्ये हा अभंग म्हणायचा आणि मगच काला फोडायचा, काला वाटायला सुरुवात करायची. मला वाटतं की ते ऋणानुबंध इथं घेऊन येतात. काही स्थानं अशी असतात की त्याची महात्म्य संतांची स्थानच अलौकिक असतात. धामणगावला दादा येऊन गेलेले आहेत, त्यांचं कीर्तन झालेलं आहे. भव्य दिव्य अशा पद्धतीचं मंदिर आहे. मी कालच ॲडव्होकेट आंधळे साहेबांना सांगत होतो, वैकुंठवासी सद्गुरू श्री भानुदास महाराज देगलूरकरांना तिथं आलेला अनुभव तुम्ही चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐका, की तिथं त्यांना मोठा अटॅक आला, परंतु मानकोजी महाराजांच्या कृपेने त्या अटॅकमधून सावरले आणि त्यांनी एकच सांगितलं की मला रात्रभर इथं थांबायचं आहे, सकाळी मला अभिषेक करूनच जायचं आहे, कारण यांच्यामुळे माझं जीवन घडलेलं आहे. काही प्रचिती अशा असतात, त्या प्रचिती मान्यच कराव्या लागतात. जगमित्र नागा महाराजांची प्रचिती आजही आपल्या सगळ्याला येते. आजही उकळीकर महाराजांच्या घरातून केदारी महाराजांची, मला काल विठ्ठल महाराजांनी चरित्र सांगितलं, माझ्या अंगावर काठी उभा राहिले की कुडीसहित झाला गुप्त तुका, जसं तुकोबऱ्यांचं चरित्र तसं या परंपरेचं चरित्र. ही किती आगाध चरित्र आहेत आपल्याकडे आणि या सगळ्या चरित्रांचा मागोवा घेत घेत आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची असते. त्यामुळे संत चरित्र ही माणसाला जीवन घडविण्याकरिता अतिशय उपयोगी अशा पद्धतीची असतात. त्या संत चरित्राचं चिंतन आपल्याकडून व्हावं, संत वाङ्मयाचं चिंतन आपल्याकडून व्हावं, ते खरं प्रसन्नतेकडे जाईल. ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, पुण्यस्मरणानिमित्त ही प्रवचनमाला होते आहे. अण्णांना म्हणजेच भंडारे अण्णांना पाहणारी, अनुभवणारी मंडळी सगळी इथं आहेत. आम्ही त्यांना पाहिले जवळून. फार चिकित्सक वृत्तीने ऐकणारी व्यक्ती. चातुर्मासामध्ये असायचे, बंडातात्यांच्या बरोबर ते राहायचे. तेव्हा आम्हाला सप्ताह ज्यावेळेस अण्णा करायचे ना, तेव्हा तात्यांकडून आम्हाला अभंग दिले जायचे आणि त्या अभंगावर बोला, म्हणजे ते अभ्यास करून बोलायला लावायची सवय तेव्हापासूनची माझ्या बाबतीत आत्तापर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगोदर विषय द्यायचा, अभंग द्यायचा, त्याच्यावर अभ्यास करा. व्यवसायामध्ये असूनसुद्धा परमार्थाची इतकी वृत्ती ठेवून त्यांनी आपलं जीवन भगवंताच्या चरणाशी समर्पित केलं. मी
त्यांचे चिरंजीव आमचे नितीन शेठ असतील किंवा आमचे दीपकजी असतील, या दोघाही बंधूंना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपल्या वडिलांनी जी परमार्थाची वाटचाल चालू ठेवलेली आहे तीच वाटचाल पुढे व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवण्याचं काम या परळीमध्ये हे भंडारे परिवार या ठिकाणी करत आहेत. अनेक ठिकाणी कीर्तनाला आले की नितीन शेठ येतातच कीर्तनाला, त्यांचे चिरंजीव ओंकार शेठ असतील, सगळा परिवार असेल. या परिवाराच्या वतीने ही 3 दिवसाची प्रवचनमाला भगवान वैद्यनाथाच्या चरणी, संत जगमित्रा नागा महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना खरं तर काही गोष्टी अशा असतात, म्हणजे मी दादा आपल्याला सांगेल की मला वाटलं नव्हतं, म्हणजे जेव्हा नितीन शेठ म्हणाले की करूया प्रवचन, मी विचार करायचो की मन करारे प्रसन्न ऐकायला कोण येईल, नाही कोणी ऐकलं की या दोघा नवरा बायकोलाच सांगायचं. म्हटलं कोणी नाही ऐकलं तरी या दोघा नवरा बायकोला म्हणायचं बसा आता समोर बसा, आणि मग ताईंना त्यांना बसवायचं आणि सांगायचं. कधी कधी असं होतं ते. तर पण आज पहिल्या दिवसापासून एवढी सगळीच मोठी मोठी मंडळी आहेत, या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने आज या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बसायला जागा मिळेना, इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहणं, तुम्ही प्रवचन ऐकणं आणि मी सांगणं, एवढा मी मोठा नाही आहे, पण तरीसुद्धा मला तर वाटतं की एका मातृमुखाने पितृमुखाने तुम्ही माझ्याकडे पाहतायत. एका अर्थाने तुमची उपस्थिती ही मला आशीर्वादाच्या रूपाने आहे, असंच मी आपल्या सगळ्यांच्या बाबतीत म्हणेल. या प्रवचन मला इथं 3 दिवसाची संपन्न होते आहे, याचा एका बाजूने आनंद आहे, परंतु ही प्रवचन मला संपत्ती आहे याचं मला तरी दुःख वाटायला लागलं आहे. कारण चांगला श्रोता भेटण्याकरता वक्त्याचं भाग्य उदयाला यावं लागतं महाराज, आणि इथं चांगला श्रोता या निमित्ताने भेटलेला आहे. इतक्या चांगल्या पद्धतीची ही सगळी मंडळी, मी आपल्याला उपदेश करण्या एवढा मोठा नाही आहे, मी मोठा एवढा वयानेही नाही आहे, ज्ञानानेही नाही आहे, पण तुकोबारांच्या अभंगाचा आधार घेऊन जे काही या अभंगाच्या माध्यमातून मन करारे प्रसन्न म्हणत असताना सामाजिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, पारमार्थिक जीवन असेल, याच्यामध्ये स्थिरता ही फार महत्त्वाची असते. ती स्थिरता आपल्या प्रत्येक वयोगटामध्ये सुद्धा येणं गरजेचे आहे. आजची तरुणाईची स्थिती जर बघितली तर मोठी विचित्र होऊ लागलेली आहे. आज फार परिस्थिती समाजात बिघडत चाललेली आहे. नादो महानोरांची एक कविता आहे, नादो महानोरांनी समाजाचं इतकं विडंबन व्यवस्थित पद्धतीने सामाजिक स्थितीचं मांडलं. ते म्हणतात, आडवे गेलो पडवे गेलो बायको काही मिळेना. नाही, मी त्यांचं सांगायला आलो. त्यांनी म्हटलं ते म्हटले, त्यांची कविता आहे, फार गोड कविता आहे. ते म्हटले, आडवे गेलो पडवे गेलो बायको काही मिळेना, गेलो पिपरी आणली झिपरी तिचं माझं काही जमेना, जमता जमता एक कार्ट झालं पण ते काही बाबा म्हणे ना. अशी परिस्थिती आहे आता समाजाची. आज समाजामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आता कुठंतरी आपल्याला जागं व्हावं लागणार आहे. त्या दृष्टीने समाजाकडे आम्हाला पाहावं लागणार आहे, आणि समाजाच्या मनामध्ये एका स्थैर्याची, स्थितप्रज्ञेची जाणीव आणणं. कारण आज असे संवाद संपले महाराज, संवाद संपले. तुम्ही विचारा, पूर्वी ही मंडळी, जुनी मंडळी बसलेली आहेत, हो किती संवाद असायचे. घरामध्ये बसल्यानंतर बहुतेक आपल्याकडे सायंकाळचं जेवण घरातली सगळी मंडळी एकत्रित करायची. त्यामुळे त्या मुलांचा वडिलांचा संवाद व्हायचा, पती पत्नीचा संवाद व्हायचा, मुलीचा आईचा संवाद व्हायचा. अलीकडल्या काळामध्ये एकमेकाशी बोलणंच नाही आहे. मुलगा घरात आला तर वडील बाहेर पडतात, वडील घरात आले तर मुलगा घराच्या बाहेर पडतो. मुलाचा वडिलाचा संवाद नाही. पती पत्नीचा संवाद राहिला नाही अलीकडे. नवरा बायको एकमेकाला बोलायला, मी एका घरी गेल्यानंतर ते व्हॉट्सअप एक कुठून आलंय कोणास ठाऊक, त्या नवऱ्याने बायकोला व्हॉट्सअपवर टाकलं, महाराज आले चहा कर. तिनं व्हॉट्सअपवर सांगितलं साखर संपली घेऊन या. काय गंमत आहे महाराज, हे आपण बोलायला तयार नाही आहे. बोललं पाहिजे. माझं जे एक वाक्य नेहमी दादा असं आहे, संवाद केले की सगळे वाद मिटतात. संवाद केला पाहिजे, संवाद केला पाहिजे. संवाद करा, एकमेकामध्ये संवाद असू द्या, कुटुंबामध्ये संवाद असू द्या, समाजामध्ये संवाद असू द्या, लौकिक जीवनामध्ये संवाद असू द्या. आपण बोलत गेलो. आज